Good morning, everyone. This is Surekha Bhosle, speaker. I will be conducting a session on career growth with digital transformation. I'm an entrepreneur, mentor, trainer, and counselor. So, in this session, what we will learn. But before that, I would like to introduce myself. My name is Surekha Bhosle, and I am alumni of Indian School of Business. And Indian School of, as you know, that Indian School of Business is one of the top MBA business school in the world. And I'm very grateful that I got an opportunity to complete my management studies from Indian School of Business. And I'm running two companies. First one is Rishi Computer Education, which is an education institute since last 17 years, and Globridge, which is an IT firm where we provide IT services and digital marketing services since last 2 years. And with that, many more portals are attached to it for career guidance and counseling. Rishi Blog Buddhi is there. Then on for online skill development, Rishi Online Buddhi is there. And as for placement opportunities, Employable Market is there. And to help people to build their online presence, Profile Card is there. So these are the things, and around 35,000 plus students till date has been passed from offline structure, and there are many in online. So that's it for my introduction, and we will start today's very interesting and important topic. I will say interesting and important topic, that is career growth with digital transformation. So all the students, or rather I will say everyone, should must have knowledge about this online presence and digital marketing structure, and how to create online presence and how to achieve the career growth. And now in coming days, which parameters will be considered for the career growth, which skills are required for the youths in coming days, that everyone should understand. Today's session I will conduct in Marathi and English. तर आपण स्टार्ट करूया, आजच्या सेशनला सुरुवात करूया. अतिशय इंटरेस्टिंग सेशन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर फोकस करायचं आहे, कारण आज डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. आणि आपण हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आता तर ह्या कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये तर असं इतक्या प्रकारे अनुभवतोय की खरोखर आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतोय. आणि आज देखील सगळे घरी बसून आपण सेशन ऐकतोय. हे सगळं फक्त आणि फक्त डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे पॉसिबल आहे. त्यामुळे याचा रोल आपल्या आयुष्यातला येणाऱ्या दिवसांमध्ये अतिशय महत्वाचा होत जाणार आहे. आणि यासाठीच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पुढचं जग कसं बदलणार आहे, आणि त्याच्या दृष्टीने त्याप्रमाणे आपण स्वतःला कसं अलाइन केलं पाहिजे, कोणते कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, हे समजण्याची गरज आहे. तर आपलं आजचा जो टॉपिक आहे की करिअर ग्रोथ विथ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत की आज डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची गरज काय आहे, आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे होतंय त्यासाठी त्याला पूरक अशा कोणत्या स्किल्स आहेत ज्या प्रत्येकाने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला डिजिटली जर ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल, अलाइन व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे. तर आपल्या एज्युकेशन मध्ये कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपण अकॅडमिक एज्युकेशन तर कॉलेजेस मधून घेतोच आहे, पण त्याच्याबरोबर जर आपल्याला ह्या जगाला फेस करायचं असेल, त्याच्याबरोबर स्वतःला अलाइन करायचं असेल, तर आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या स्किल्सेस बद्दल माहिती घेऊन त्याच्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि अशा का करायला हवं त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. तसंच आपण फायदे काय आहेत पुढे आपल्याला या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे होत आहे आणि पुढे होत राहणार आहे येणाऱ्या दिवसात, ते फास्ट होत राहणार आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे आणि त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत हे पण आपण बघणार आहोत. तसंच इंडस्ट्रीज, आज एवढंच नाही की फक्त डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे फक्त आपण पर्सनल यूज साठी करतोय तेवढंच आहे, किंवा तुम्ही जे मोबाईल यूज करताय त्याच्यासाठी आहे, किंवा डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण यूज करतो डिजिटलच्या की त्याच्याशी निगडीत आहे, तर ते आपल्या नंतर फ्युचरमध्ये आपल्या करिअरशी पण निगडीत आहे. कारण आपण जेव्हा जॉबला जाणार
त्यावेळेस सुद्धा आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये जाणार ती इंडस्ट्री सुद्धा ह्या ट्रान्सफॉर्मेशनला फेस करत आहे आणि ती कुठेतरी स्ट्रगल करत आहे की कसं अलाइन व्हायचं ह्या ट्रान्सफॉर्मेशनला, त्याच्या ती प्रयत्नात आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याचा होणाऱ्या आपल्या आयुष्यावरचा इम्पॅक्ट हा व्यवस्थित जर आपण समजून घेतला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण आपली पावलं उचलली तर नक्कीच आपण चांगल्या स्टेप्स घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तर आता आपण पुढे बघूया की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नक्की काय आहे. तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर आज आपण बघतो की आजकालच्या ज्या डिजिटल टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर आपण करून कसा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये करू शकतो. म्हणजे नक्की आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन इन्व्हेन्शन्स, नवीन काही कसं क्रिएट करू शकतो, तसंच ऑलरेडी जे आपण वापरतोय त्याच्यामध्ये कसे बदल घडवून आणू शकतो आणि एक्झिस्टिंग आता जे बिझनेसेस मध्ये स्ट्रक्चर वापरलं जात आहे टेक्नॉलॉजीचं, त्याच्यामध्ये आपण बदल कसे घडवू शकतो. आताचे जे ऑर्गनायझेशन कल्चर आहे, आताच बघा की आपण सगळेजण तुमचे जे पॅरेंट्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आज आपण घरी बसून सगळं काम करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल आहे, तर हे एक कल्चर बिल्ड झालं ह्या कोविड-19च्या पॅन्डेमिक मध्ये. आज बऱ्याच जणांना हे कळलं की घरून कसं काम केलं जाऊ शकतं. सो दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ कल्चर. तर हे सुद्धा एक प्रकारचं कल्चर आहे जे लोकांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. आणि अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ट्रान्सफॉर्म होताना बघायला मिळतील. तसंच कस्टमर एक्सपिरियन्स टू मीट द चेंजिंग बिझनेस अँड मार्केट रिक्वायरमेंट्स. म्हणजे कस्टमर आताचा जो ट्रेंड चेंज होत चाललाय, त्या तो जो चेंज होणारा ट्रेंड आहे त्याला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची जोड देऊन आपण आपल्या कस्टमरला अजून चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स कसा देऊ शकतो, स्मूथ त्याचे सगळे प्रोसेसेस स्मूथ कसे होऊ शकतात याच्याकडे आपला प्रोसेस फोकस असणार आहे. आणि दिस रिइमॅजिनिंग ऑफ बिझनेस इज द डिजिटल एज. आणि आता आपल्याला बिझनेसचे जे स्ट्रक्चर जे ट्रेडिशनल चाललेले होते ते पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होऊन डिजिटलाइज करण्याची गरज आहे. कारण ही आता काळाची गरज आहे की त्याच्याप्रमाणे आपल्याला स्वतःला अलाइन करायला पाहिजे. तर आपण बघूया की कोणते कोणते फॅक्ट्स आहेत. आता आपल्याला फॅक्ट्स पण लक्षात घेतले पाहिजेत की ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासात जेव्हा आपण स्वतः उडी घेतो तेव्हा ती का घ्यायची आहे त्याचे मनाला आपल्या कन्व्हिन्स झालं पाहिजे की येस असे फॅक्ट्स आहेत आणि पुढे जर मला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल आणि पुढे जर मला यश मिळवायचं असेल किंवा लोकांसाठी जर खरंच चांगलं काम करायचं असेल तर मला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन नक्की कसं होतंय आणि काय फॅक्ट्स आहेत त्याच्या मागचे. तर आपण बघूया की 2018 मध्ये जवळजवळ 35% जे IT रिसोर्सेस आहेत ते स्पेंड केले कशासाठी, तर नवीन डिजिटल रेव्हेन्यू स्ट्रीम्स. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन हा विचार करतंय की आज तुम्ही बघा की एज्युकेशन सिस्टीम सगळी ऑनलाईन झाली. म्हणजे हा एक वेगळा रेव्हेन्यू स्ट्रीम आहे. डिजिटल प्रोडक्ट बनवले जाऊ लागले की जिथे तुम्हाला ऑनलाईन मध्येच ह्या सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि तिथूनच तुम्ही त्या ऍक्सेस करू शकला. म्हणजे प्रत्येक कंपनीला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करावा लागतोय. आणि जरी आता त्यांचं झिरो स्ट्रक्चर जर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असेल, काहीच डिजिटल प्रोडक्ट नसतील, तरी त्यांना विचार करावा लागतोय की आता मी डिजिटली लोकांना काय प्रोव्हाइड करू शकतो, कोणत्या सर्व्हिसेस देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा जवळजवळ 30-35% रेव्हेन्यू ते कशावर इन्व्हेस्ट करतायत, तर अशी टेक्नॉलॉजी बिल्ड करण्यावर इन्व्हेस्ट करतायत जी डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, जे डिजिटल प्रोडक्ट असेल, जे पुढे जाऊन कंपनीला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मदत करेल आणि रेव्हेन्यू जनरेट करून देईल. बाय द इयर 2020 ऑलमोस्ट 50% ऑफ IT बजेट्स विल बी टाईड टू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह. आतापर्यंत हा फेज असा स्लो चाललेला, थोडा 10%, 15%, 20% अशा प्रमाणात चाललेला की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हळूहळू होत होतं. पण हा 2020 ला जो आपण इमॅजिन केलेला होता की ऑलमोस्ट प्रत्येक कंपनी म्हणतील की जरा 50% माझं बजेट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, आणि पुढे ही काळाची गरज आहे, ह्याला जर मी अलाइन नाही झालो तर आय विल बी नो वेअर इन द वर्ल्ड अँड देअरफॉर माझी आयडेंटिटी निघून जाईल. सो दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट.
म्हणून त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या इनिशिएटिव्ह मध्ये हे पैसे इन्व्हेस्ट केले कंपन्या करत आहेत. पण आता जर तुम्ही लक्षात घेतलं तर कोविड-19च्या पॅन्डेमिक मध्ये तर कंपन्यांना टेक्नॉलॉजीचाच उपयोग करावा लागलेला आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्मेशन आणि बऱ्याचशे स्किल्स लोक शिकलेली आहेत जे कधी विचारही केला नसता किंवा अजून मे बी 3-4 वर्ष लोकांनी त्या स्किल वापरण्याचा प्रयत्न केला नसता. आज या कोविडमुळे लोक वापरतायत, यूज करतायत, त्याला अलाइन होत आहेत, त्याला मॅच करतायत. तर ह्या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनल फेज मधून आपण जातोय. तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इज गोइंग टू ड्राईव्ह द नेक्स्ट फेज ऑफ ग्रोथ इन द आयटी इंडस्ट्री. आणि हे जे खूप सारं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतंय त्याच्यामुळे नेक्स्ट फेज मध्ये आयटी इंडस्ट्री विल बी द ग्रोविंग इंडस्ट्री. कारण प्रत्येकाला अगदी छोट्या माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला ह्या टेक्नॉलॉजीची गरज आहे. बोथ IT companies as well as IT departments of large corporations are scrambling to address the acute shortage of skill. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्ट मी महत्वाचा का म्हणते, कारण आज तुम्ही नवीन सगळे युथ आहात आणि आजची जी नवीन जनरेशन आहे त्यांना जॉब मिळत नाहीये. जॉब ऍक्च्युअली असा विचार केला जातोय की एम्प्लॉयमेंट नाहीये. तर इट्स नॉट द फॅक्ट. कंपनीज आहेत त्यांना एम्प्लॉई पाहिजे आहे, पण त्यांना ज्या स्किल लागतात ते एम्प्लॉई आता मार्केटमध्ये उपलब्ध नाहीयेत. म्हणजे तुम्हा मुलांकडे पुढे जाऊन इंडस्ट्रीला ज्या स्किल्स लागणार आहेत त्या स्किल सेट नसल्यामुळे कंपन्यांना एम्प्लॉई हायर करायला फार त्रास पडतोय. कारण त्यांना जे लागणारे स्किल सेट आहे, कारण स्किल्स गॅप खूप मोठा आहे. म्हणजे ऍक्च्युअल इंडस्ट्रीला लागणारी गोष्ट आणि सध्या मुलांकडे असलेलं स्किल हे कुठेच मॅच होत नाहीये. हे कसं झालंय की आपण पुस्तकामध्ये छान रेसिपी वाचतो किंवा युट्यूबवर बघतो, ते प्रोसेस सगळं कळतं आपल्याला. पण म्हणजे असं नाही की ती रेसिपी तयार झाली आणि आपण टेस्ट केली. तर आपल्याला टेस्ट करण्यासाठी आपले स्वतःचे हात पोळावेच लागणार. आपल्याला किचन मध्ये जावंच लागणार आणि मग ती छानपैकी रेसिपी करावी लागणार. थोडासा हात पण भाजून घ्यावा लागणार. तेव्हा ती आपल्याला कळणार. तर दॅट इज द प्रॅक्टिकल थिंग. दॅट इज acquiring skill. लुकिंग ऍट सीइंग युट्यूब व्हिडिओ इज नॉट अ स्किल. तर आता आपण त्या फक्त गोष्टी बघतोय आणि आपल्याला वरवरून त्या इझी वाटतात. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण एक्सप्लोर करायला जातो त्याच वेळेस आपल्याला कळतं की नक्की मीठ किती वापरायचंय, नक्की तिखट किती वापरायचंय, काय वापरल्याने काय होतं, ह्याचे जे इम्पॅक्ट आहेत ते आपल्याला त्यावेळेसच लक्षात येतात. तर आता आपण बघूया की येणारा काळ कसा असणार आहे. तर आता तुम्ही बघितलं तर साधारण 70% कंपन्या 70-70% जे कंपनी आहेत त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे त्यांनी विचार केलेला आहे की आता खूप सारं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतंय, म्हणजे मला याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे 70% कंपन्यांनी त्याची स्ट्रॅटेजी बनवून ठेवली. मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मला हे ऑनलाईन पोर्टल बिल्ड करायचंय, नंतर माझ्या प्रोडक्टमध्ये अशा कस्टमरला सर्व्हिसेस द्यायच्यात, कस्टमर सर्व्हिस स्मूथ होण्यासाठी मी एक मोबाईल ऍप्लिकेशन बनवणार आहे. असे सगळे प्लॅन्स रेडी आहेत त्यांचे. सो दॅट इज नोन एज स्ट्रॅटेजी. ऍक्च्युअल इम्प्लिमेंट अजून झालेले नाही. इट इज अ प्लॅन. इट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड. 60% ज्या कंपन्या आहेत दॅट हॅव अंडरगॉन हॅव क्रिएटेड न्यू बिझनेस मॉडेल्स. आणि 60% ज्या कंपन्या आहेत त्या विचार करतायत की आता जर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मी नवीन काय करू शकतो आणि मी ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोणत्या डिजिटल सर्व्हिसेस लोकांना देऊ शकतो. तर अशा प्रकारचा विचार करून 60% ज्या कंपन्या आहेत त्यांनी नवीन बिझनेस मॉडेल तयार केलेलं आहे, नवीन रेव्हेन्यू स्ट्रीम तयार केलेली आहे, ज्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, ज्याच्यातून लोकांना डिजिटल सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात. तसंच आपल्याला माहितीये की मोस्ट ऑफ द शेअर जो आहे तो स्टार्टअपचा आहे. नवीन कंपन्या, इमर्जिंग कंपन्या येत आहेत आणि त्या इमर्जिंग कंपन्यांमध्ये 55% स्टार्टअप्स आहेत. त्यांनी आता म्हणजे आता जर तुम्ही बघितलं ना नवीन ट्रेंड, जे नवीन एंटरप्रेन्युअर्स तुमच्यासारखे जन्माला येत आहेत, त्यांना वाटतंय की आपण काहीतरी करू शकतो. तर जेवढे बिझनेस स्टार्ट होत आहेत त्यातले जवळजवळ 55%, दॅट इज 55% स्टार्टअप्स नी कोणत्या बेसवर बिझनेस बिल्ड केलेला आहे? डिजिटल स्ट्रॅटेजीच्या बेसवर. तर ते डिजिटली काहीतरी करण्याचा
प्रयत्न करतात. मग त्यात बरेच एक्झाम्पल येतात. इट मे बी रिलेटेड टू ब्लॉग्स, it may be related to videos, it may be related to digital marketing services, it may be related to website development app, anything. So basically डिजिटल स्ट्रॅटेजीच्या टुवर्ड्सच 55% त्यांनी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि साधारण 38% ट्रेडिशनल बिझनेस करणाऱ्या फर्म्स असतील की ज्या नॉर्मली प्रोडक्ट वगैरे बनवतात, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या साईडला जातात आणि ते प्रोडक्ट बनवतात. 89% of firms already adopted a digital first strategy or plan to do so. आणि 89% नी ऍक्च्युअली ही जी स्ट्रॅटेजी आहे डिजिटल फर्स्ट स्ट्रॅटेजी ते त्यांनी अडॉप्ट केलेली आहे आणि ती अडॉप्ट करून त्याच्यावर त्यांचं काम चाललेलं आहे. पण हे सगळं करता करता प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे. कुठेतरी तो मध्ये आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, कुणी इथे आहे. आणि ऍक्च्युअली कम्प्लीट झालेला ग्राफ बघितला तर तो फक्त 7% कंपन्या आहेत की त्यांनी खूप लवकर सुरुवात केली आणि त्यांनी अवेअरनेस घेतली की पुढे हे असं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी छान डिजिटल स्ट्रॅटेजी बनवलेली आणि ती सगळी त्यांच्याकडे फायनान्स सगळे रिसोर्सेस पण प्रॉपर आणि तेवढी ती कंपनी मोठी झालेली असल्यामुळे अशा कंपन्यांनी पूर्णपणे डिजिटल स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केलेली आहे. तर जवळजवळ तुम्ही बघाल तर फक्त 60% कंपन्याच हे पूर्णपणे इम्प्लिमेंट करू शकलायत. म्हटल्यानंतर आपल्याला किती अपॉर्च्युनिटी आहेत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आणि किती स्किल सेट लागणार आहेत आणि तुम्हाला किती कॉम्पिटंट व्हावं लागणार आहे की त्या स्किल सेट शिवाय तुम्ही ऍक्च्युअली परफॉर्म करू शकणार नाही. तर आता आपण बघूया की तुम्ही ऍज अ स्टुडंट ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कसं रिफॉर्म करणार. ऍज अ स्टुडंट हाऊ टू रिफॉर्म आवर सेल्फ टुवर्ड्स डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. मग स्वतःचा प्रेझेन्स कसा बिल्ड करणार तुम्ही आणि स्वतः तुम्हाला लोकांनी कसं ओळखलं पाहिजे, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी यूज करणार. आणि जवळजवळ मी जे आता जे शेअर करणार आहे ते प्रत्येक एका मुलाला यायलाच पाहिजे. दीज आर द मिनिमम स्किल सेट्स needed. I will not say the student should have this skill set. These are needed by the industry. पुढे जर तुम्हाला ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल आणि स्वतःची एक अशी व्हॅल्यू क्रिएट करायची असेल तर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स असणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही पैसे इन्व्हेस्ट नाही करू शकत कारण आता तुम्ही स्टुडंट एज मध्ये आहात. त्याच्यामुळे आता काही तुमच्याकडे असेही एवढे काही अगदी पॉकेट मनी नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस इन्व्हेस्ट करा आणि डिजिटल. तर तुम्ही स्वतः त्या स्किल्स अक्वायर केल्या पाहिजेत आणि स्वतःचा प्रेझेन्स बिल्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो करता करता तुम्हालाही स्वतःला नॉलेज येतं की येस कोणत्या कोणत्या गोष्टी मार्केटमध्ये चाललेल्या आहेत आणि कशा प्रकारे मला करायला पाहिजे. त्यामुळे माझी कॉम्पिटन्सी वाढते आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची गरज, ज्या स्किलची गरज आपल्याला कंपनीमध्ये लागणार आहे ऑटोमॅटिकली त्याच्यासाठी आपण हळूहळू कुठेतरी रेडी होत जातो कळत नकळत. तर ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजेच काय तर ब्रँड. जसे आतापर्यंत ट्रेंड कसा होता की आपण कंपनीच्या नावाने ओळखलं जायचो की बाबा चला ही कंपनी. पण आजकालचा ट्रेंड बदललेला आहे. असं सगळंच बदललेलं आहे. ह्या डिजिटल ट्रेंड मध्ये लोकांना कनेक्ट होतात तेव्हा तुमच्या कंपनीच्या ब्रँडपेक्षा जर तुमचं नाव असेल तर त्या नावाला जास्त व्हॅल्यू आहे आणि त्या नावाने लोक खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ओळखतात. त्याच्यामुळे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजेच तुमची स्वतःची ओनची ब्रँड अवेअरनेस. तर ही ब्रँड ही फक्त कंपनीच्या रिलेटेड राहिली नसून आज प्रत्येक इंडिव्हिज्युअलला याचा इम्पॅक्ट लक्षात येणार आहे. तेव्हा आपण बघूया की ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे काय. तर इट इज अ सम ऑफ आयडेंटिटीज वन हॅज क्रिएटेड. कशामध्ये आयडेंटिटी केली तुम्ही. फेसबुक मध्ये एक अकाउंट उघडलं, लिंक्डइन मध्ये उघडलं, ट्विटरवर उघडलं आणि जितके सारे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये उघडलं. मग तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स फक्त एका प्लॅटफॉर्मवरून होतो का. फक्त फेसबुकवर तुमचं अकाउंट असल्यावर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स होतो का. नाही. हा एक मीडियम झाला ऑनलाईन प्रेझेन्सचा की फेसबुक. कारण फेसबुकवर सगळेच असतात. पण तुम्हाला प्रोफेशनल नेटवर्क साठी लिंक्डइन पण वापरावं लागणार. पिंटरेस्ट, तुम्हाला बाकीच्या वेगळ्या शेअरिंगचे ऑप्शन्स, शेअर इट, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन प्रेझेन्स मध्ये आहेत.
ज्या तुम्हाला पर्सनल आणि बिझनेस ड्रिव्हन होण्यासाठी मदत करतील. बोथ पर्सनल अँड बिझनेस ड्रिव्हन अँड द इंटरॅक्शन्स, दोज आयडेंटिटीज हॅव एस्टॅब्लिश्ड अँड पार्टिसिपेटेड इन ऑनलाईन. मग अशा सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपला प्रेझेन्स असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आपला जर सगळीकडे प्रेझेन्स असेल तर कुठून वेगवेगळ्या लोकांशी आपलं लिंकिंग होत राहतं, इंटरॅक्शन होत राहतं. आणि असं नाही की आपण एक नुसतं अकाउंट बनवून ठेवलं आणि बघतोय आपण मस्तपैकी. नॉर्मली व्हॉट्सअपमध्ये पण आपण बऱ्याच लोकांना सवय असते की चॅटिंग करायला नाही आवडत. त्याच्यामुळे जस्ट एक अकाउंट बनवतात आणि बघत बसतात चॅट. पण थोडंफार कधीतरी लोकांशी नेटवर्किंग केलं पाहिजे, थोडं बोललं पाहिजे, जेणेकरून एकमेकांच्या स्किल्स आपल्याला माहिती पडतात, देवाणघेवाण होते आणि तिथूनच लोक ओळखतात. कारण ऑनलाईन मध्येच तुम्हाला ऍक्च्युली आजकाल आपण फार कमी बोलतो एकमेकांना फोन करून आणि ह्या सोशल मीडियाच्या थ्रूच एकमेकांपर्यंत जास्त पोहोचतो. मग हे पोहोचत असतानाच तुमचा जर ऑनलाईन प्रेझेन्स सगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल आणि मग त्यातले 2-3 प्लॅटफॉर्म जे तुमच्या करिअरच्या रिलेटेड आहेत, त्याच्यावर तुम्ही जर फोकस करून कन्सिस्टन्सी ठेवून त्याला जर बिल्ड केलं, तर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स खूप छान प्रकारे तयार होऊ शकतो. तर आता आपण बघूया की हे ऑनलाईन प्रेझेन्स का करायचं? त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत? तर ह्याच्यामध्ये एकतर तुमचा स्वतःचा ऑनलाईन प्रेझेन्स तयार केल्यावर आज प्रत्येक आपले जो ट्रेडिशनल वे होता, की ट्रेडिशनल वे मध्ये आपण काय करायचो तर कोण आहे सुरेखा भोसले? तर सुरेखा भोसलेचा एक रेझ्युम पाठवा. मग सुरेखा भोसलेच्या 4 लाईन आहेत त्या लिहा. पण आज त्यांनी काहीच होत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट जर सुरेखा भोसले .com ची वेबसाईट आहे, तर मी डायरेक्ट जाणार आणि त्याच्यामध्ये बघणार. आता मला परत फोन करून विचारायचं नाही, तुम्हाला कधी अवॉर्ड मिळालेला? तुम्ही कधी हे एज्युकेशन कंप्लीट केलं? हे प्रोजेक्ट तुम्ही केलेलं आहे का? तुम्ही ते प्रोजेक्ट केलेलं होतं का? मग त्याच्यावर काय काम केलेलं होतं? याच्याऐवजी जर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स असला, तर कामानिशी सगळे पुरावे आपण वेबसाईटवरच त्यांना देतो. एकदा का ते दिले, की ऑटोमॅटिकली त्यांना सगळा ओव्हरव्ह्यू कळतो. तुमचे जे टॅलेंट्स आहेत त्याची छोटी-छोटी YouTubeचे व्हिडिओ बनवून तुम्ही अपलोड करता आणि जर ते अपलोड केले तर ऑटोमॅटिकली तुमचे स्किल सेट सुद्धा लोकांना दिसतात. तुम्ही लिहिलेले ब्लॉग, तुम्ही जर रायटर असाल तर तुम्ही छोट्या-छोट्या ज्या काही संकल्पना फ्रेम करून फ्रेज करून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचं मार्केटिंग करायची गरजच नाही. तुम्ही जी व्हॅल्यू आता तुमच्या कंटेंट मधून, तुमच्या ऑनलाईन प्रेझेन्स मधून ऍड केलेली आहे, ती जशी लोकांना आवडते, ती जशी लोकांना एंगेज करते, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या मार्केटिंगची गरजच नाही. त्यामुळे एकदा का तुम्ही ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड केला, की ऑटोमॅटिकली लोकं स्वतःहूनच तुम्हाला शोधत येतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर खरंच चांगलं काम करताय, अगदी लोकांना खरंच मदत करताय आणि तुमच्या स्किल सेटचा लोकांना नक्की फायदा होतोय, तर लोकं स्वतःहून तुम्हाला विचारत येणार. प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठी जायची गरज नाही. त्याच्यानंतर आपल्या वेबसाईटला पण ट्रॅफिक वाढतं, की जेणेकरून आपले कंटेंट चांगले आहेत. लोकांना त्याचा फायदा होतोय. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या साइटचे व्हिजिटर पण वाढतायत. आपले सर्च इंजिनचं रँकिंग म्हणजे Googleवर आपण जेव्हा टाइप करतो तेव्हा लिस्टिंग येतं. टॉप मोस्ट साइटचं जसं मला कंटेंट रायटर पाहिजे, तर कंटेंट रायटर लिहिल्यानंतर तिथे खूप साऱ्या अशा साइट्स येतात लिस्ट. पण टॉपच्या साइटकडे आपलं लक्ष जातं. आपण कधी सेकंड पेजवर क्लिक पण करत नाही. मग त्या Googleला आपण रँकिंगला कसं यायचं? त्या कीवर्डच्या सर्चवर कसं रँकिंगला यायचं? या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आताच्या स्टुडंट स्टेजमध्ये पैसे नाही इन्व्हेस्ट करू शकत. आणि ह्या मिनिमम गोष्टी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रत्येकाला माहिती असल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे या स्किल्स अक्वायर्ड कंपल्सरी केल्या पाहिजेत. जर तुम्हाला करिअरची ग्रोथ पुढे करायची असेल आणि पुढच्या ट्रेंड्सला लक्षात ठेवून जर स्वतःला तयार करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, मिनिमल गोष्टी सगळ्यांना आल्या पाहिजेत. अपॉर्च्युनिटी टू कंडक्ट मार्केट रिसर्च अबाउट द कस्टमर. आणि आता आता कसं होतं, की ऑनलाईन प्रेझेन्स असल्यामुळे आता ऑलरेडी आपण सगळीकडे कनेक्टेड असतो. त्यामुळे सिमिलर टाइपचे जे कॉम्पिटिटर्स आहेत, ते सुद्धा आपण चेक करू शकतो. त्यांचे अनालिसिस करू शकतो. ते काय करतायत? आपण काय करायला पाहिजे? खरंच आपण व्हॅल्यू ॲड सर्व्हिसेस देतोय का? आणि जर नसेल देत तर आपल्याला कुठे इम्प्रोव्हाइज करायला पाहिजे ते सुद्धा सांगितलं जातं. त्यानंतर नेटवर्किंगच्या अपॉर्च्युनिटी वाढतात, बट ऑब्व्हियस नेटवर्किंग वाढल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आणि तुमचे प्रॉडक्ट जास्त सेल्स होतात. पण जसे याचे फायदे आहेत ऑनलाईन प्रेझेन्सचे, तसेच तोटेही आहेत.
तर प्रत्येक सोशल मीडिया एक डिस्ट्रॅक्शनचं माध्यम बनलेलं आहे. आपण सोशल मीडियाशिवाय जगू शकत नाहीये. प्रत्येक जण अगदी मोबाईलवर असतात आणि आजकालची जनरेशन तर रात्री जागरण करते आणि सकाळी झोपते. कारण आता तर लॉकडाऊन चाललेलं आहे त्याच्यामुळे अ, मला खूप आनंद वाटतो, की एवढी सगळी मुलं आज सकाळी 10 वाजता मस्तपैकी सेशन अटेंड करतायत. तर खरंच तुमचं खूप अभिनंदन. कारण मला माहितीये, की आजकालच्या जनरेशनची ट्रेंड काय आहे, की कमी मुलं आहेत, जी खरोखर तो नॉर्मल जो शेड्यूल आहे तो फॉलो करतायत. अदरवाईज अक्षरशः या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सगळंच अगदी चेंज होऊन गेलेलं आहे. सकाळची रात्र झालेली आहे आणि रात्रीचा दिवस झालेला आहे. असं काहीतरी समीकरण झालेलं आहे. पण असं होऊ देऊ नका. जे बॅलन्स आहे लाईफचा तो तर आपल्याला ठेवलाच पाहिजे. ॲडिशनल रिसोर्सेस टू मॅनेज द ऑनलाईन प्रेझेन्स मे बी आपल्याला असं होऊ शकतं, की अरे यार मला वेबसाईट पण बिल्ड करायची आहे. मग माझं रँकिंग पण आलं पाहिजे. हे सगळं मी कधी शिकणार? माझा अभ्यास करणार का हे शिकणार? त्याच्यामुळे असंही होऊ शकतं, की ज्यांना मल्टीटास्किंग आवडत नाही किंवा दोज हू आर नॉट कम्फर्टेबल त्यांना हे स्वतः करता येणार नाही आणि ते तेवढ्या लवकर आउटसोर्स करू शकत नाहीत. त्यामुळे स्वतःच पूर्ण ऑनलाईन प्रेझेन्स मॅनेज करणं कठीण आहे. पण आजकालची जी तुम्ही यंग जनरेशन आहात, मोस्ट ऑफ द टाईम टेक्नॉलॉजीवर असतात. हो, खूप सारा टाईम वेस्ट जातो. इन्स्टेड ऑफ दॅट ह्या स्किल्स शिका आणि याच्यामध्ये डोकं घाला आणि स्वतःचं रँकिंग कसं वाढवायचं त्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने आपला प्रेझेन्स बनवायलाच पाहिजे. रिअल बेनिफिट मे नॉट कम इफ ऑनलाईन प्रेझेन्स इज नॉट वेल मॅनेज. आता चला एक उत्साहात आज आज सुरेखा मिसने लेक्चर दिलं म्हणून चला अरे हा खरोखर आपल्याला करायला पाहिजे आणि मग घरी जाऊन पटापट एक 2-3 अकाउंट बनवून टाकले. त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे महिनाभर डुंकूनही बघितलं नाही. मग परत कुठेतरी ऐकलं तर हे एक्सटर्नल जे मोटिव्हेशन असतं ना, ते फार थोड्या काळासाठी असतं. तर एक्सटर्नल पेक्षा तुम्ही स्वतः जर मोटिव्हेट होऊन एक कन्सिस्टन्सी प्लॅन केला, एक कन्सिस्टन्सी ठेवलीत आणि जसं प्लॅन केलेलं आहे तुम्ही, त्याप्रमाणे जर ॲक्शन घेत गेलात, तर नक्कीच त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतात. रिस्क, निगेटिव्ह फीडबॅक्स, हॅकिंग एक्सेट्रा आणि दुसरी रिस्क काय आहे, तर तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो. तुमची निगेटिव्हिटी केली जाऊ शकते. चुकीचे फीडबॅक दिले जाऊ शकतात तुमच्याबद्दल. मे बी ते राइट असतील किंवा रॉंग पण असतील. पण तशा अशा अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी होतात. त्यामुळे त्यासुद्धा तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात. तर असे प्रॉज आणि कॉन्स आहेत. पण प्रॉज जास्त आहेत. पण कॉन्स जे आहेत ते कमी जरी असले तरी ते सुद्धा आपण हळू जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याला प्रॉसमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. नाही की त्याच्यामध्येच पूर्ण वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे. तर आता आपण बघूया की ट्रेडिशनल आणि इंटरनेट मार्केटिंग कसं इव्हॉल्व झालं. तर ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये आपण काय करायचो? तर टेलिव्हिजनला जे यायचं, रेडिओवर जे यायचं, न्यूजपेपरमध्ये जे यायचं, मॅगझिन्सवर जे यायचं, बिलबोर्ड्सवर डायरेक्ट मेल थ्रू जेवढी इन्फॉर्मेशन यायची ती आपण कन्झ्युम करायचो. पण आज इंटरनेट मार्केटिंगमध्ये कसं होतंय की इथे स्टॅटिक होतं. स्टॅटिक म्हणजे काय? जे काही दिलेलं आहे टीव्हीवर ते आपण कन्झ्युम करणार. रेडिओवर जे दिलं तेवढं आपणच ऐकणार का ते उचलून परत दुसऱ्यांना नव्हतं देऊ शकत आपण. पण इथे कसं होतं, की इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो किंवा शेअर करतो, व्हिडिओ बघतो, मला आवडला, तर माझ्यापुरता न ठेवता लगेच मी शेअर करते. वेबसाईट एखादी आवडली तर येस हा खूप राइट ट्रॅक आहे. चला पटकन URL कॉपी करा आणि लगेच आपल्या फ्रेंडला पाठवा. मायक्रो ब्लॉग्स तयार करू शकतो आपण. म्हणजे रिच कंटेंट तयार करून ते लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. सोशल नेटवर्किंग करू शकतो. विजेट्स यूज करू शकतो. सर्च ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच मी म्हटलं, की Google वर आपण जे टाइप करून सर्च करतो, तर Google AdWordsचा पण वापर करू शकतो, PPCचा वापर करू शकतो. अ, कदा आता डिजिटलचं सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही, पण थोडं-थोडं मी समजावण्याचा प्रयत्न करते. ज्यांना माहिती नसेल त्यांनी थोडेसे आर्टिकल्स वाचा, थोडा इंटरनेटचा चांगला वापर करा आणि ह्या सगळ्या स्किल्स अक्वायर करण्याचा थोडा प्रयत्न करा. तर सर्च ॲडव्हर्टायझिंग आहे, डायरेक्ट मेल्स आहेत. तर इंटरनेट मार्केटिंगमध्ये पण मेलिंग चालू आहे. पहिलेही मेल आपण करायचो, पण आता त्याचा वापर जास्त वाढलेला आहे. तर मग आता तुम्हाला पहिली स्टेप काय करायची आहे? तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स असल्याशिवाय तुमची आयडेंटिटी नाही. 10 वर्षापर्यंत आपण लिटरसी मिशन चालवायचो, की ज्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे मिनिमम लिटरसी पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे म्हणून आपण मिशन चालवायचो.
तर ते काय होतं, तर साक्षरता मिशन होतं. साक्षरता मिशन का होतं, तर लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं. पण आत्ताची गरज काळाची काय आहे? लिहिता वाचता सोडा, सगळ्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे. सगळ्यांचा प्रेझेन्स असलाच पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळे पहिलं तुम्हाला हा प्रेझेन्स बिल्ड करायचं म्हणजे काय करायचं? पहिले तर प्लॅटफॉर्म सगळे लिहून काढा. काय-काय आहे? Facebook आहे, LinkedIn आहे आणि उगाच वेड्यासारखे फोटो नाही टाकत बसायचे. तर Facebookचा एक एंगेजमेंटचा एक कन्सेप्ट असतो. तिथे ना सगळं सोशल गोष्टी शेअर केल्या जातात. Facebookच्या माध्यमातून, Instagramच्या माध्यमातून. लोकं बस आपले फ्रेंड सर्कलशी काही शेअर करू इच्छितात म्हणून टाकतात. त्याच्यामुळे तो फनी प्लॅटफॉर्म असतो, तो एंगेजिंग प्लॅटफॉर्म असतो. तर त्याच्यामध्ये अकाउंट बनवा आणि तसं काही शेअरिंग करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर. पण तुम्ही जर तेच LinkedInचा विचार केला, तर LinkedIn हे एक प्रोफेशनल नेटवर्क आहे. जिथे तुम्हाला प्रोफेशनली ग्रो व्हायला हेल्प होईल. चांगल्या लोकांची तिथून तुम्हाला मदत मिळू शकते. तुम्ही तुमच्यासाठी चांगले मेंटॉर्स सुद्धा फाइंड आउट करू शकता, की तुमच्या फील्डचे जे आहेत, जे तुम्हाला गाईड करू शकतात, जे त्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि आता थोडंसं जर तुम्हाला गाईडन्स कुठे मध्ये हवा असेल, तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. तुमचं टार्गेट ऑडियन्स लक्षात घ्या आणि त्याच्याप्रमाणे डिजिटल प्लॅटफॉर्म सिलेक्ट करा आणि तुमचे पहिले प्रोफाइल्स आणि अकाउंट्स बनवा आणि ते जे पासवर्ड्स आहेत ते सेफ ठिकाणी सेव्ह करून ठेवा. नाहीतर आपण मोस्टली काय करतो, एक अकाउंट बनवतो, पासवर्ड विसरतो, मग तो अकाउंट आपण सोडून देतो. प्रत्येक वेळेस उठ रे नवीन अकाउंट बनव, तर त्याला काहीही अर्थ नाहीये. ऑनलाईन प्रेझेन्सला सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी लागते आणि ती कन्सिस्टन्सी असल्याशिवाय तुम्ही त्याला ग्रो करू शकत नाही आणि आज मी सांगितलंच की ग्रो करण्याची कशी गरज आहे. स्वतःची वेबसाईट पाहिजे आणि तुम्ही म्हणाल आता काय-काय खर्चिक गोष्टी सांगतात मॅडम. पण असं नाहीये. आज बरेचसे फ्री प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आणि मिनिमम स्किल्स सगळे शिकू शकतात. आज खूप सोपे-सोपे टूल्स आहेत. त्याच्यातून सुद्धा वेबसाईट बनवता येते. मग वेबसाईट तुमची असली पाहिजे. त्याचं ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे. ज्याला म्हणतो आपण SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. पण ते हळू तुम्ही एक्सप्लोर करून ती रँकिंगला कशी येईल, तुमचे स्किल सेट्स तुम्ही कसे शोकेस करू शकता ते त्यात केलं पाहिजे. आणि जर थोडं जरी लिहिता येत असेल, लक्षात ठेवा थोडं जरी लिहिता येत असेल, तरी आपला स्वतःचा ब्लॉग बनवा. कारण ओव्हर द पिरियड जसा तुमचा अनुभव वाढत जाईल, तुम्हालाही स्वतःला कळणार नाही, की तो ब्लॉग कधी या डिजिटल वर्ल्डमध्ये ग्रो झाला. फक्त आपल्याला हे चेक करायचंय, की या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये लोकांच्या इंटरेस्टचे कंटेंट आपल्याकडून जातायत की नाही. मग हा स्टेप्स टू बिल्डिंग अ सॉलिड ऑनलाईन प्रेझेन्स पहिलं तर तुमची वेबसाईट. तुमची जी वेबसाईट आहे ती ऑप्टिमाइज असली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कीवर्ड्स जे लोकं टाकणार सर्चसाठी ते कीवर्ड्स सगळे त्या वेबसाईटच्या कंटेंटमध्ये आले पाहिजेत म्हणजे त्याचं ऑप्टिमायझेशन झालं पाहिजे. ब्लॉगिंग तुम्ही एक ब्लॉग चालू केला पाहिजे. जिथे तुम्ही छान-छान आर्टिकल्स लिहिले पाहिजेत आणि तुम्ही असं नाही की कंपल्सरी एखाद्या दिलेल्या टॉपिकवर लिहा. तुम्हाला पाहिजे त्या टॉपिकवर तुम्ही लिहू शकता. असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही याच टॉपिकवर लिहिलं पाहिजे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करू शकता, सर्च इंजिन मार्केटिंग करू शकता. सर्च इंजिन मार्केटिंग करायला पाहिजे तुम्हाला. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग करायला पाहिजे. सोशल मीडिया मार्केटिंग करायला पाहिजे. आता इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हे सगळे प्रकार जे आहेत, ते कशाशी रिलेटेड येतात तर Googleशी रिलेटेड येतात. Google AdWordsशी रिलेटेड येतात, की तिथे गेल्यावर आणि त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण म्हणजे ह्या गोष्टी काय असतात ते तरी माहिती पाहिजे. म्हणजे पुढे तुम्ही प्रोफेशनल करिअरला सुरुवात केली, की या गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. आणि मी सांगते तुम्हाला, की आज प्रत्येक माणसाला जशी आपण नॉर्मल साक्षरता ठेवली होती, की आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. तशी साक्षरता मोहीम आता आपल्याला डिजिटलसाठी करावी लागते. आणि तुम्हाला माहिती आहे, की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन किती प्रमाणात होतंय. आज सगळे लोकं डिजिटलीच कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे हा खूप इम्पोर्टंट पार्ट झालेला आहे. वेगवेगळ्या डिरेक्टरीज असतात त्याच्यामध्ये सबमिशन झालं पाहिजे, जिथे लगेच आपल्या रिलेटेड लोकं आपल्याला सर्च करतात, आपल्यापर्यंत पोहोचण्याची मदत होते. त्याच्यामुळे डिरेक्टरी लिस्टिंग्स पण केले गेले पाहिजेत. तर या स्टेप्स आहेत ऑनलाईन प्रेझेन्स हळू बिल्ड करायचा. थोड्या-थोड्या गोष्टींनी बिल्ड करायचा. ओव्हर द पिरियड बिल्ड करायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, की एकदा का ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करायला तुम्ही सुरुवात केली, की थांबायचं नाही. कारण थांबलात तर परत तो जर्नी पुन्हा 0 नव्हे मायनस होतो आणि परत रिस्टार्टच करावा लागतो. त्यामुळे तुम्ही जिथून थांबला तिथून पुढे जाता येत नाही, तर तुम्ही फार मागे परत निगेटिव्हमध्ये जाता. त्यामुळे लक्षात ठेवा, की आता जर तुम्ही ही स्टेप घेतली,
तर ती तशीच कंटिन्युअसली चालू ठेवा. मग कोणत्या 10 स्टेप आहेत? तर पहिलं तर तुम्हाला काय करायचंय, की तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर बनवणार आहे? कोणते-कोणते प्लॅटफॉर्म्स आहेत? ते सगळे लिस्ट करा आणि त्यातून तुमच्या ॲक्चुअली करिअरच्या दृष्टिकोनातून, तुमच्या जॉबच्या दृष्टिकोनातून कोणते प्लॅटफॉर्म तुम्हाला उपयोगी पडू शकतात, ते पण प्लॅटफॉर्मची लिस्ट करा. आत्तापासून लोकांसमोर या, की मला हे येतं, माझ्याकडे या स्किल्स आहेत आणि आजकाल फ्रीलान्सिंगचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही एखादी स्किल शिकली, की बिड करा काही साइट्स ज्या फ्रीलान्सिंगच्या आहेत त्याच्यावर, की जेणेकरून बिडिंग करून तुम्हाला तो प्रोजेक्ट मिळवता येईल. आणि या स्टेजमध्ये, या एजमध्ये अगदी पैशासाठी करू नका, तर फक्त तुमचा दृष्टिकोन ठेवा, की मला माझी स्किल वाढवायची आहे. म्हणून मी असं काहीतरी एक्सप्लोर करण्याचा व्हॅकेशनमध्ये प्रयत्न करतोय. जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्रीला नक्की काय लागतं, त्याच्याबद्दलचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येईल आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसवरच तुम्हाला तुमचं पुढचं फ्युचर बिल्ड करता येईल. त्यामुळे प्लॅटफॉर्म्स व्यवस्थित चूज करा. फ्रॉम पर्सनल पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल ॲज फ्रॉम प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह. हॅव अ कंप्लीट प्रोफाईल आणि असं नको की एक अर्धं टाकलं, नाव टाकलं, ॲड्रेस टाकलं. काय एक्सपिरियन्स टाकायची गरज नाही. मला काय हॉबी येतं ते टाकायची गरज नाही. असं करू नका. प्रोफाईल बनवाल त्या सगळ्या फील्ड व्यवस्थित भरा. हॅशटॅग्स द्या. आजकाल हॅशटॅगची स्ट्रॅटेजी यूज होते. त्यामुळे हॅशटॅग तुम्ही द्या आणि त्या तयार करा. बिल्ट अ ब्रँड व्हॉइस आणि मग तुम्ही सुरेखा भोसले तर तुम्ही जर ऑनलाईन चेक केलं, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला वेबसाईट पण दिसणार, YouTube चॅनल दिसणार, बरचसं काही-काही दिसणार. कारण तुम्हाला तशी ब्रँड बिल्ड केल्याशिवाय लोकं ओळखत नाहीत. आणि जसं मी म्हटलं, की कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर पोस्ट केल्या पाहिजेत. जर नुसतंच तुम्ही टाईमपास अकाउंट उघडले आणि त्यात काहीच नाही टाकत, नुसते फक्त हसणारे फोटो टाकतायत, तर ते करून चालणार नाही. त्याचा लोकांना काही फायदा नाहीये. असेही काही कंटेंट आपण कॉन्ट्रिब्यूट केले पाहिजेत, ज्याचा खरोखर लोकांना खूप फायदा होतोय. अँड दे आर व्हेरी हॅपी अल्सो. तर ऑटोमॅटिकली मग ती ग्रोथ स्ट्रॅटेजी बघणार. म्हणजे तुम्हाला लोकांना चांगले जे कंटेंट आवडतात ते दिले पाहिजेत. बी व्हिज्युअल म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल असलं पाहिजे, की जेणेकरून त्याचा प्रेझेन्स पण राहील आणि लोकांना तुम्ही एंगेज करण्यासाठी त्यांचं पार्टिसिपेशन घेण्यासाठी त्यांना एन्करेज केलं पाहिजे. म्हणजे काही-काही गोष्टी अशा इंटरेस्टिंग काही क्विज टाकला किंवा काही असं फनी टाकलं आणि त्यांना काही क्वेशन केला, तर कदाचित त्यांना वाटतं, की "अरे किती छान प्रश्न विचारला, आपण याचं उत्तर देऊ." सो आपण पीपल एंगेजमेंट स्ट्रॅटेजी सुद्धा तयार केली पाहिजे. बिल्ट अ ब्रँड कम्युनिटी. मग तुमची जी कम्युनिटी आहे, तुमचे लाइक माइंडेड जी लोकं आहेत, त्यांची त्यांची एक प्लेस म्हणजे त्यांची एक जागा ऑनलाईन प्रेझेन्समध्ये व्हर्चुअल जागा असते. ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची एक कम्युनिटी बनवू शकता. तुमचे थॉट्स शेअर करू शकता. तुम्हाला अजून तुमच्या लाइक माइंडेड लोकांसारखी जी दुसरी लोकं आहेत, त्यांच्याकडून पण चांगल्या आयडिया मिळू शकतात. आणि फायनली तुम्हाला टेस्टिंग काय करायला पाहिजे, अॅनलाईज करत राहिलं पाहिजे, की बाबा लास्ट टाईमला एवढे व्हिजिटर आले, आता किती आले, ड्रॉप झाले, कमी झाले, वाढले, काय प्रॉब्लेम होतोय? तर तुम्ही स्लोली अँड स्टेडीली त्याला ग्रो करत जाणार. आणि येस जर काही सायबर सिक्युरिटी रिलेटेड व्हायोलेशन झाले, प्रॉब्लेम झाला, डॅमेज झाला, तर तो कंट्रोल करण्याचा सुद्धा मेकॅनिझम तुमच्याकडे असला पाहिजे. तर आपण जेव्हा एटिकेट्स म्हणतो, तेव्हा काय असलं पाहिजे, की तुम्हाला असं वाटतंय, की चला आता माझा ऑनलाईन प्रेझेन्स होणार. मी सगळीकडे अकाउंट बनवणार आणि काय पण चल ठोकम-ठाक करून मस्तपैकी कंटेंट याचे कॉपी कर, त्याचे पेस्ट. तुम्ही जर अशा प्रकारचं केलं, तर तुमच्या वेबसाईटला पुढे ट्रॅफिक मिळणार नाही टेम्पररी मिळालं तरी. कारण Googleचे अल्गोरिदम, Googleचे बॉट्स बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतात. आणि ऑटोमॅटिकली त्यांना कळतं, की तुम्ही दुसऱ्या साइडचे कुणाचे तरी कंटेंट उचलून नेताय. काहीतरी असंच टाकायचं म्हणून टाकताय. त्याच्यामध्ये 1000 ग्रामर मिस्टेक आहेत. मग त्या कंटेंटला कोणतीही व्हॅल्यू नाही. आणि जर तुम्ही कॉपी करून जर टाकलं, तर त्याला प्लॅगॅरिझम येतो. प्लॅगॅरिझम म्हणजे ज्याचे कंटेंट आधी होते, त्याचेच कंटेंट तुम्ही परत कॉपी करून जर वापरले, तर तसं चालत नाही. त्याच्यामुळे Google तुमची रँक एकदम लो करून टाकतं. जर तुम्ही कॉपी कॅटिंगचं जर केलात तर. त्यामुळे अशा गोष्टी करू नका. एथिकली ग्रो हा ऑनलाईन प्रेझेन्स बनवा आणि एथिकली ग्रो हा सगळ्यांना ग्रो होण्यासाठी मदत करा. नाहीतर असं ठरवा,
की एक चांगलं सजेशन पण आहे की 4 फ्रेंड्सचा ग्रुप बनवून, 5 फ्रेंड्सचा ग्रुप बनवून प्रत्येकाने एक-एक स्किल शिका आणि प्रत्येक 4 जणांसाठी त्या स्किलवर काम करा. म्हणजे तुम्हाला पण अनुभव येईल, की बाबा माझे 5 मित्र आहेत. 5 मित्रांचं एक बेसिक वेबसाईट मी बनवणार. दुसरा एक बोलला, की चला मी 5 जणांसाठी एस-ई-ओ करणार. तिसरा बोलला, की नाही मी थोडंसं याचं ना सोशल मीडियामध्ये आपलं कसं-कसं करायचं त्याची स्ट्रॅटेजी बनवतो. तर याचा फायदा तुम्हाला पण होतोय, प्रॅक्टिकल नॉलेज एक्सप्लोर करायला पण होतोय आणि तुमच्या ज्या एक्सपर्टीज आहेत, की तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच इंटरेस्टचं तुम्ही एक्सप्लोरिंग तुमच्या फ्रेंड सर्कल बरोबर करताय. आणि हे शिकता-शिकता आता एकानेच 5ही स्किल फोकस करून 5ही गोष्टी स्वतःच्या प्रेझेन्ससाठी करणं आणि एकामध्ये फोकस करून करणं, हे आत्ताच्या तुम्ही जेव्हा एज्युकेशन घेताय त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. पण अदरवाईज जर तुम्ही विचार केलात, की 5च्या 5 गोष्टी मी करायच्या, तर तुमच्या स्टडीमधून तुम्हाला तेवढा वेळही मिळणार नाही. मग असं काही कोलॅबोरेशन कारण आज आपण ऑनलाईन जगात आहोत, तर ह्या कोलॅबोरेशननी आपल्याला एकमेकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे उगाच कॉपी गेटिंग करू नका, तर जेन्युइन राहा. अ, जे लोकांना खरंच इंटरेस्ट क्रिएट करतील, लोकांना युजफुल असतील असे कंटेंट बनवा. सोशल मीडियाच्या पॉलिसी फॉलो करा. त्याचे रूल तोडू नका. आणि खरोखर नुसतंच गॉसिप करण्यासाठी बस आपली बडबड, 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 चॅटिंग, चॅटिंग, चॅटिंग आणि फालतूची इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी खरंच सोशल मीडियाचा वापर करू नका. व्हायरसेस वगैरे त्याच्या थ्रू येत जातात. मिसइंटरप्रिटेशन करू नका. ग्रामर आणि स्पेलिंग त्याच्याकडे खूप लक्ष द्या. कारण ऑनलाईन मीडियममध्ये तुम्ही जेव्हा काही पोस्ट करता, त्यावेळेस सगळे लोकं अगदी प्रोफेशनल क्राउड बेसिक क्राउड पासून प्रोफेशनल क्राउड पर्यंत वाचतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या स्पेलिंग मिस्टेक करणार, मग ग्रामर मिस्टेक करणार आणि मग तुम्ही ऑनलाईनमध्ये ते टाकणार, तर इट इस नॉट करेक्ट. यू शुड गेट इट रिव्ह्यू. आणि जर ते नसेल तर तुम्ही स्वतःच्या स्किल आणि मग त्याच्यामुळेच तुम्हाला रिअलायझेशन होतं, अरे हेही मला येत नाही. आपल्याला वरून-वरून वाटतं, की आपल्याला खूप सारं येतं आणि ते फक्त असं एक मिथ असतं. जसं YouTubeवर रेसिपी बघितली, की आपल्याला वाटतं ती आपल्याला आली, पण ती ॲक्चुअली येत नाही. जेव्हा किचनमध्ये बनवायला जातो, तेव्हाच त्याचे पेन्स आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे ह्या वरून-वरून दिसणाऱ्या गोष्टींच्या आहारी जाऊ नका. योग्य तो वापर करा आणि आपल्या करिअरच्या दृष्टीने ट्रान्सफर होण्यासाठी मदत करा. मग हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्हाला करायचं असेल, तर तुमचा डिजिटल प्रेझेन्स स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स मॅनेज करण्यासाठी तुमचे सगळे कंटेंट एका ठिकाणी ठेवा, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वेगवेगळ्या कॅटेगरी एकाच फोल्डरमध्ये मिळतील. तुम्ही पाहिजे तेव्हा रीड करू शकता. तुम्ही शक्यतो थोडेसे पैसे पॉकेट मनी मधले वापरून स्वतःचं डोमेन बुक करा. कारण स्वतःच्या डोमेनला व्हॅल्यू असते. ते पुढे ग्रो होतं आणि पुढे तुमची आयडेंटिटी होण्यास तुम्हाला खूप मदत होईल. स्वतःचा ऑनलाईन प्रेझेन्स तुमच्या वेबसाईट थ्रू मग एकदा डोमेन पर्चेस केलं की वेबसाईट तयार झाली म्हणजे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड झाला. त्याच्यामध्ये तुमच्या प्रोजेक्ट पासून, केस स्टडीज पासून सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता, की ज्याचा दुसऱ्यांना उपयोग होऊ शकतो. फक्त आपण काय, कशाला दुसऱ्यांना सांगायचं, ही जी मनोवृत्ती पहिल्या जमान्याची होती, ती आता सोडण्याची गरज आहे आणि ती जर व्यवस्थित सोडली, तर खरोखर त्याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. जॉइन सोशल नेटवर्क मग सोशल नेटवर्किंग करताना आपण काही ग्रुप्स जॉइन केले, वेगवेगळे ग्रुप जॉइन केले. तिथे तिथे थोड्या एंगेजिंग ॲक्टिव्हिटी चालतात. तिथेही पोस्ट केलं, तर मे बी आपल्याला काही प्रमाणात एंगेजमेंट मिळू शकतात. ऑप्टिमाइज युअर प्रेझेन्स ऑन द साइट्स. मग वेबसाईटचा जो प्रेझेन्स आहे तो पण ऑप्टिमाइज करायचा म्हणजे कुठच्या कीवर्डला माझं रँकिंग आलं पाहिजे. कारण मी एक कन्सल्टंट आहे. तर मग कुठच्या कीवर्डला माझं रँकिंग आलं पाहिजे, हे सुद्धा आपण ऑप्टिमाइज करू शकतो. आणि ज्या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, देअर इज नो नीड टू शेअर दोज थिंग्स विथ एनीबडी लाइक आपण कसं करतो, की पासवर्ड्स वगैरे पण एकमेकांना कधी-कधी शेअर करतो. तर तुमच्या ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, शक्यतो कोणाबरोबर शेअर करू नका आणि त्या तुमच्यापर्यंतच ठेवा. तर अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स तुम्ही मॅनेज करू शकता आणि सेव्ह करू शकता. आणि बाकीचेही बरेचसे असे सोशल नेटवर्क्स आहेत. त्यांना पण तुम्ही एंगेजिंगसाठी वापरू शकता. जसं YouTube आहे, Picasa आहे, ऑनलाईन मोबाईल फोटो आहे, Google Meet आहे, टू द चॅट आहे, लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग आहे, Twitter ॲप्लिकेशन्स आहेत, शेअर आहे. स्टॉप मोशन अॅनिमेशन आहे आणि बरेचसे असे जे ऑप्शन्स आहेत.
सोशल मीडियाचे, सोशल नेटवर्कचे ते तुम्ही यूज नक्कीच करू शकता. तर आज कसं आहे, की तुम्हाला Googleवर सर्च मिळाला पाहिजे. आय विश गुगलिंग मायसेल्फ टू यील्ड बेटर रिझल्ट. मग आता जर तुम्ही सुरेखा भोसले टाइप केलं, तर ऑटोमॅटिकली तिकडे नाव तुम्हाला पॉपअपच होणार, की हू इज सुरेखा भोसले आणि त्याची लिस्टिंग येणार. पण जर कुणी एंटरप्रेन्योरशिप टाकलं, तरी माझं नाव येऊ शकतं. कारण त्याच्यासाठी जे कीवर्ड ऑप्टिमायझेशन लागतं, ते त्या साइटला केलेलं आहे. मग आता तुम्हाला कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? तर तुम्ही खूप करताय. चला मी सांगितलं आता अगदी 4 झाले. आता घरीच आहोत. तर चला आपण सगळे 10 प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळे अकाउंट बनवले. त्यामध्ये पोस्ट करताय. आणि नंतर मग ॲक्चुअली रिअलमध्ये पोस्ट करताय. पण खरोखर तुम्हाला हे ऑब्झर्व्ह करण्याची गरज आहे, की लोकांना ते आवडतंय का? जे काही तुम्ही पोस्ट करताय ते लोकांना आवडतंय का? लोकं काही एंगेजच होत नाहीयेत. लोकं त्याकडे डुंकूनही बघत नाहीयेत. म्हणजे तुमचा डिजिटल पर्सोना अजून सेट झालेला नाहीये. तुमचा रिअल पर्सोनामध्ये तुम्ही प्रयत्न करताय. पण तुम्हाला लोकं रिस्पॉन्ड करत नाहीयेत. सो दॅट इज डिजिटल पर्सोना. इफ पीपल विल अल्सो स्टार्ट एंगेजिंग, देन दिस इज अ कोलॅबोरेटिव्ह थिंग. पण आता जर तुमच्याकडे ते कोलॅबोरेशन नसेल रिअल पर्सोना आणि डिजिटल पर्सोनामध्ये, तर हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण कुठेतरी चुकतोय आणि आपल्याला ह्याचा शोध लावला पाहिजे आणि अजून वेगळी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली पाहिजे. तर मग तुम्ही काय बोलता, शेअर करता, व्हिडिओ दाखवता, व्हिडिओ शेअर करता, हे इम्पोर्टंट नाहीये. कारण लोकं जर त्याला एंगेज होत नसतील, तर नुसतंच मला चांगलं वाटून, "अरे वाह! किती आज छान पोस्ट केली मी. उद्या किती केली? अरे वाह! किती छान इमेज केली." आपण स्वतःलाच स्वतः अप्रिशिएट करण्याच्या गोष्टी झाल्या. जोपर्यंत लोकं समोरचे एंगेज होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमचा राइट डिजिटल प्रेझेन्स सेट करता आला नाही. हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने परत रिसर्च करा. परत बघा की काय-काय गोष्टी पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणेच त्या पुढे करत चला. मग की टू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? तर फक्त, फक्त, फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी. कारण बरेच जण हजारो अकाउंट उघडतात आणि ते तसेच पडून राहतात. त्याला कोणी मॅनेज करत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. तर हे वेळेचं कारण देऊ नका. तर कन्सिस्टंट ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करायला सुरुवात केली, तर कंटिन्यू, कंटिन्यू तुम्ही त्याला त्याच्या टचमध्ये राहा आणि कन्सिस्टंटली त्याला अपडेट करत राहा. तरच तुमचं डिजिटल रेप्युटेशन होईल. डिजिटल रेप्युटेशन तुम्ही बिल्ड करू शकता. त्याच्यामुळे तुमची जर सक्सेसची जर की असेल ना, तर ती आहे कन्सिस्टन्सी. अँड कन्सिस्टन्सी इन व्हॉट? डिजिटल रेप्युटेशन. म्हणजे जसं ठरवलेलं आहे तसं कंटिन्यू पोस्ट केल्याच पाहिजेत. देन पीपल स्टार्ट्स एंगेजिंग. पण आता हे तर झालं पर्सनलच्या रिलेटेड, की पर्सनल ऑनलाईन प्रेझेन्स कसा केला पाहिजे, हा एक पार्ट झाला. पण आता पर्सनल ब्रँडिंगचा कधी उपयोग होणार? जर लोकांना ज्या काही स्किल्स लागतात त्या जर माझ्याकडे असल्या, तरच लोकांनी सर्च केलं तर माझ्या साईटला फायदा आहे ना. तिथे मी काहीच करत नाही. नुसतं छान लिहून ठेवलं सुरेखा भोसले, सुरेखा भोसले का कुणीही तुमच्याकडे येणार नाही ना डुंकून बघणार नाही कारण तुमच्याकडे काही स्किल सेटच नाही. तुम्ही कॉम्पिटंटच नाही आहात. तर इफ यू आर नॉट कॉम्पिटंट, देन व्हाय कंपनीज विल हायर यू? यू डोंट हॅव स्किल्स. असं होऊ देऊ नका. त्याच्यामुळे आता हा ऑनलाईन प्रेझेन्स एकदा एज्युकेशन घेता घेता बिल्ड केला, की बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या. मगाशी मी जसं आपण म्हटलं, की जसं डोळे उघडे ठेवा आणि कानाने ऐका, बघा की लोकं काय म्हणतायत, सध्याच्या ट्रेंड काय चालल्यात आणि त्याच्याप्रमाणेच आपल्याला रिव्होल्यूशन करावं लागेल. निअरली हाल्फ ऑफ द रेव्हेन्यू विल बी ड्रिव्हन बाय डिजिटल इन द इयर 2020. जवळजवळ प्रत्येक कंपन्या आपला 50% शेअर हा डिजिटलवर घालणार आहेत. कारण डिजिटल आणि जर कुणी सर्चच नाही केलं, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. Companies that embrace digital transformation are 26% more profitable than industry competitors. ज्यांनी ज्यांनी
हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा विचार केलेला आहे आणि त्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत. त्या नक्कीच 26% जास्त प्रॉफिटमध्ये आहेत कंपनीज. कारण त्यांना ते लवकर समजलेलं आणि त्याप्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट केलंय. मग हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचं फ्रेमवर्क कसं असणार आहे, तर कस्टमर डिजिटल प्रेझेन्स थ्रूच मिळणार आहे. डिजिटल बिझनेस सुद्धा डिजिटली केला जाणार आहे आणि एंटरप्राइज पण आपलं व्हर्च्युअल डिजिटलच असणार आहे. म्हणजे आपल्याला ऑफलाईन ऑफिसेसची पण पुढे गरज जास्त राहणार नाही. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिजिटल स्किल्स लागतात त्या सुद्धा दिलेल्या आहेत. तर डिजिटल कस्टमर आला तर त्याच्यामध्ये ब्रँड, सेल्स, लॉयल्टी, डिजिटल बिझनेस, चॅनेल्स, प्रोडक्ट कोणत्या बिझनेसला आपण डिजिटली कोणत्या चॅनेल्सवर आपण शोकेस करू शकतो. प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, न्यू बिझनेस मॉडेल कोणते कोणते इथे इमर्जिंग नवीन बिझनेस मॉडेल्स आले डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे. डिजिटल एंटरप्राइजच्या कोणत्या स्किल आहेत, लीडरशिप, प्रोसेसेस, ऑर्गनायझेशन अँड कल्चर. तर ह्या डिजिटल एंटरप्राइजेसच्या सुद्धा स्किल्स आहेत. तर ह्या सगळ्या आपल्याकडे असल्या पाहिजेत आणि असं एक फ्रेमवर्क आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचं, ज्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही स्वतःला बसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमरला पण सर्व्हिसेस देऊ शकता, तुमच्या एम्प्लॉयरला पण तुम्ही सॅटिस्फाय ठेवू शकता आणि जे तुम्ही जिकडे काम करताय किंवा जर स्वतःच एम्पायर असेल तर तसं एक डिजिटल एंटरप्राइज तयार करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल. तुमचा खारीचा वाटा तरी त्याच्यामध्ये नक्की होईल आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी तुम्ही सुरू कराल. आणि असे तुम्ही लक्षात घ्या की इथे छोट्या-छोट्या गोष्टी जर ॲज अ प्रोजेक्ट तुम्ही बिड म्हणून घ्यायला लागलात, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इंडस्ट्रीचा अनुभव येतो आणि हा जेव्हा तुम्ही प्रोफाईलमध्ये टाकता ना, इट ॲड्स व्हॅल्यू. आपलं एज्युकेशन कधी-कधी कोण बघत नाही, पण आपल्याला काय येतं, किती स्किल सेट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या जातात. त्यामुळे इथेही लक्ष देण्याची गरज आहे. व्हॉट लेड टू द ट्रान्सफॉर्मेशन इन इंडस्ट्रीज. मग इंडस्ट्रीमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन झालंय आता? आपण पहिलं काय करायचो? 10वी करायचो. 10वी नंतर 12वी करायचो. 12वी नंतर सीईटीची एक्झाम द्या. जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर. कॉमर्स व्हायचं असेल तर 11वी-12वी कॉमर्स करा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये करा. तसंच आर्ट्सला. म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रक्चर्ड पॅटर्न होता, जे फॉर्मल लर्निंग बोलायचो. मग आपल्याला उपयोगी पडो, न पडो, आपल्याला आवडो, न आवडो, तर ते स्ट्रक्चर्ड फॉर्मल लर्निंग होतं. ते एका लेव्हल पर्यंत इम्पॉर्टंट आहे. पण आत्ताचा जो ट्रेंड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, आता कोणाला शाळेत जायला आवडतच नाही, कॉलेजला जायला आवडतच नाही. मुलं कॉलेजला गेली तर सांगतात, की अगदी आमचा टाईमपास होतो. पण कारण त्या पद्धतीने त्या ट्रान्सफॉर्मेशनकडे बघितलं जात नाही. त्याच्यामुळे आज इंडस्ट्री ह्या स्ट्रक्चर्ड जे एका 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 प्रोटोकॉलमध्ये चालायचं, ते सगळं मागे टाकून आता अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मल लर्निंगकडे जास्त जायला लागलेली आहे. मुलांना वाटलं, की आज मला हे ऐकायचंय, हे शिकायचंय, त्यांना त्याचा व्हिडिओ मिळतो. म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आली. पण आज तुम्ही लक्षात घेतलं तरी काही प्रमाणात जर आपल्याला वाटलं याचे तोटेच आहेत, बट ऑब्व्हियस त्या बिहेवियरल स्टाईलमुळे थोडेसे तोटे आहेत, थोडे पॅरेंटना त्रास होतोय. पण ह्या अनस्ट्रक्चर्ड लर्निंगमुळे प्रत्येकाला खूप वेळ मिळाला, ट्रॅव्हलिंगचा खूप वेळ वाचला आणि येणाऱ्या जमान्यामध्ये ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम चालेल हेही लक्षात आलंय. पण ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम मध्ये सध्या तरी आपल्याला चॅलेंजेस येतात त्याच्यामुळे ऍक्च्युली खूप सारा वर्कलोड पण वाढलेला आहे असंही होऊ शकतं. पण अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मल लर्निंग इज लीडिंग टू डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन दॅट वी शुड रिमेंबर. द इम्पॅक्ट ऑफ द डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑन स्किल डेव्हलपमेंट. मग तुमच्या आता ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतंय म्हणजे आता मी ज्या सगळ्या स्किल सांगितल्या त्या तुम्हाला यायला पाहिजेत. यू शुड बी कॉम्पिटंट. If you do not have that competency, again you will fall, or it will take longer years to prove yourself. तेव्हा हीच वेळ आहे, लवकर स्वतःचा प्रेझेन्स बिल्ड करायला सुरुवात करा. मग आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कसं हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आपण आता काय करतोय की आधी तुमच्या पर्सनलचं सगळं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. पर्सनल लेवलला तुम्ही डिजिटल ब्रँड पण बनवली, डिजिटल प्रमोशन केलं, तुम्ही तुमचा प्रोडक्ट पण बनवला, तो सेल करण्याच्या दृष्टीने सगळं ठेवलं. तर हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कशाच्या टुवर्ड्स मूव्ह होतंय? ऑटोमेट मॅन्युअल अँड रिपिटेटिव्ह टास्क.
तुम्ही काय करू शकता की एक प्रकारे सेम 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 टास्क आपण पुन्हा पुन्हा करतो, ते टास्क करण्याच्या ऐवजी आपण त्यांना ऑटोमेशन करू शकतो. ऑटोमॅटिकली या वेळेला मेल सेंड होणार तर सेंड होणार, या वेळेला बेल वाजणार तर या वेळेला बेल वाजणार. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवण्यापासून पण सुटकारा मिळणार आहे. सपोर्ट ओपन अँड डायरेक्ट इन्फॉर्मेशन टू डायरेक्ट ऍक्सेस टू द इन्फॉर्मेशन. तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मला जी ही माहिती पाहिजे ती लगेच मिळते, म्हणजे कोणी लपवून नाही ठेवू शकत. बेटर रिसोर्स मॅनेजमेंट, जे आत्ताचे रिसोर्सेस आहेत त्यांना पण गरजेचे रिसोर्सेस ठेवून बाकीच्यांना पण बाकीचे रिसोर्स अननेसेसरी ठेवण्याची गरज नाहीये. बेटर एम्पॉवर द वर्कफोर्स, बेटर कस्टमर इन्साइट्स. कस्टमरच्या इन्साइट्स पण आपल्याला खूप चांगल्या मिळतात कारण टीमवर्क असतं. बेटर कस्टमर एक्सपिरियन्स अँड रबस्ट डिसिजन मेकिंग. आणि हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जर आपलं झालं तर त्याच्यामुळे ऑटोमेशन होणार आहेत, इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस इझी होणार आहे, रिसोर्स मॅनेजमेंट होणार आहे, वर्कफोर्सला खूप मोटिवेटेड वाटणार आहे कारण या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ही इंडस्ट्री ग्रो होणार आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या सॅलरीज वाढणार आहेत कारण प्रत्येक इंडस्ट्रीचं काम वाढणार आहे ते आयटी इंडस्ट्रीचं. आणि लोकांना ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे जो एक्सपिरियन्स मिळतोय, प्रोडक्ट एक्सपिरियन्स जो आपण म्हणतो तो मिळतोय, त्याचाही त्यांना खूप फायदा होणार आहे. आणि येस, डिसिजन मेकिंग, कारण आपल्याला खूप सारे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. खूप सारे स्टॅटिस्टिक्स आहेत की कुणाला फायदा झाला, कुणाला तोटा झाला, काय झालं काय झालं. त्याच्यामुळे आपल्याला खूप स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग करता येतं आणि ज्याच्यावर आपण ठाम शिक्कामोर्तब करू शकतो की आपण हे असं करूया. तर आता बघूया की कोणत्या कोणत्या साध्या इंडस्ट्रीज आहेत. तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बऱ्याच इंडस्ट्रीज इव्हॉल्व्ह होत आहेत आणि त्याच्यामध्ये इव्हॉल्व्हिंग रिलेशनशिप तयार होते की येणारा जो जमाना आहे तो एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आयओटीच्या रिलेटेड आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीचे कॉन्सेप्ट आजकाल इम्प्लिमेंट केले जात आहेत. तर इंटरॅक्शन विथ टूल्स चेंजेस रिलेशनशिप बिटवीन पीपल. मग आपण पहिलं कसं आहे की काय करायचो तर माणूस माणसाबरोबर बोलायचा, पण आता रोबोट्स ते काम करतायत. म्हणजे ह्याला इव्हॉल्विंग रिलेशनशिप आपण म्हणू शकतो की ते डिरेक्टली वेलकम करतायत. तर इथे जेव्हा तुम्ही बघता डिजिटल बिझनेस, तेव्हा इथे बघताय की तुम्ही न्यू डिस्ट्रीब्युशन चॅनेल्स कसे तयार झाले. तर आपल्याला सेपरेट पाठवण्याची गरज नाही, तर आपण मोबाईललाच डिस्ट्रीब्युशन चॅनल बनवू शकतो आणि ई कॉमर्स वेबसाईट थ्रू आपले प्रोडक्ट सेल करू शकतो. न्यू प्रोडक्ट सर्व्हिसेसचं शोकेसिंग करू शकतो. लोकांना एक ई कॉमर्स पोर्टलचा ऍक्सेस देऊ शकतो. नवीन मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये आपण अपडेट करू शकतो आणि कॉन्स्टंटली कन्सिस्टंटली आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कडे जर्नी कंटिन्युअसली करू शकतो. आताच तुम्ही तर अजून उदाहरण घ्यायचं झालं तर बघितलं असेल की मुलींना बार्बी खूप आवडते. अगदी भरपूर मोठ्या होस्तोपर्यंत मुली त्या खेळतात बार्बी बरोबर. आणि ती जी बार्बी डॉल आहे ती आता ऍक्च्युली आजकाल चॅट करते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. तर इंटरनेट कनेक्टेड असेल तर ती मुलांबरोबर बोलते पण. मग हे कशामुळे शक्य आहे? एआय मुळे शक्य आहे, ऑगमेंटेड रियालिटीमुळे शक्य आहे. आणि ह्या सगळ्या कॉन्सेप्ट, मी म्हणत नाही की सगळ्यामध्येच मास्टरी मिळवा, पण उद्या जर तुम्हाला इंडस्ट्रीला फेस करायचे, तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मध्ये असा, कोणत्याही, इवन इफ मॅन्युफॅक्चरिंग, they need to use this technology, they must use, otherwise they will not survive. तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे टूल यूज केले जाणार आहेत. त्याच्यामुळे मुलांनी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी थोड्या थोड्या का होईना अपग्रेड केल्या पाहिजेत. मला वाटत असेल की आता आपण क्लासरूम मध्ये तर लॅपटॉप घेऊन बसतो म्हणजेच डिजिटल क्लासरूम आहे. मग हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे का? त्याला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन नाही म्हणत, ते क्लासरूम सेशनच आहे, फक्त लॅपटॉप विथ आहे. पण तुम्ही जे आता ऐकताय, आपण जो आता वेबिनार घेतोय, त्या वेबिनारला आपण म्हणू शकतो की दिस इज अ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपण आरामात कुणाशी बोलू शकतो. व्हॉट डज डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मीन फॉर डिफरंट इंडस्ट्री. मग आपल्याला आता बघितलं पाहिजे की तुम्ही कोणते इंजिनियर आहात, तुम्ही कोणते डिप्लोमा होल्डर्स आहात, मग तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचंय, मग त्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड आयटी स्किल्स आपल्याला कोणत्या लागणार आहेत. मग बघा, मॅन्युफॅक्चरिंग असेल,
तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन मॅन्युफॅक्चरिंग कॅन इन्क्लूड इंटिग्रेशन ऑफ IoT सेन्सर्स अँड डिव्हाइसेस फॉर रिअल टाइम ट्रॅकिंग ऑफ प्रोडक्शन. मग आता किती प्रोडक्शन झालं याच्यासाठी तुम्ही सेन्सर लावू शकता. ऑटोमॅटिक स्टँडर्ड प्रोसेसेस सच ॲज इन्व्हेंटरी कंट्रोल. ऑटोमेशन करून टाकलं त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस इन्व्हेंटरीचा कंट्रोल ठेवायची गरज नाहीये. रिस्टॉकिंग किती आहे आणि किती करायला पाहिजे त्याचे डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता. अँड युझिंग डेटा अनालिटिक्स टू आयडेंटिफाय इनएफिशियन्सीज इन द सप्लाय चेन. मग सप्लाय चेन मॅनेजमेंट जेव्हा होते तेव्हा इथे काही लूपहोल्स आहेत का, काही इनसफिशियन्सी आहे का जिथे इम्प्रुव्हाइज केलं जाऊ शकतं, हे सुद्धा तुम्ही टेक्नॉलॉजीच्या आधाराने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करू शकता. बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर्स मध्ये प्रत्येकाला सेल्फ सर्व्हिस मिळते. कधीही आपण आता ऑपरेट करू शकतो आपलं अकाउंट, कुठूनही करू शकतो. लोन ऍप्लिकेशन करू शकतो. तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स पण बँक देते. तर ह्या सगळ्या लेटेस्ट ट्रेंड्स, लेटेस्ट फॅसिलिटीज बँकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा याचा वापर होतो. आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा वापर कशासाठी होतो, तर ऍग्रिकल्चरल आउटपुट वाढवण्यासाठी आणि प्रोसेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी पण याचा वापर होतो. इट इन्क्लूड्स प्रिसिजन ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी दॅट कॅन रिव्होल्युशनलाइज हाऊ क्रॉप्स आर मॉनिटर युझिंग स्पेस टेक्नॉलॉजी. मग हे क्रॉप्सला कसं मॉनिटर करतात, मग स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर कसा करतात, IoT, इन सिटू सेन्सर्स, ड्रोन्स अँड ऍडव्हान्स रोबोटिक्स टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. मग ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आजकाल रोबोट्स पण वापरले जातात. रोबोटिक्सचा वापर करून हे सगळं केलं जातं. आणि तसंच इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण ब्रीफ हिस्ट्री. इन्शुरन्स कंपनीज कॅन लिव्हरेज द बेनिफिट्स ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन टू स्ट्रीमलाईन ऑपरेशन्स अँड ऑफर बेटर कस्टमर सर्व्हिस. कारण आता आपलं सगळं मॅन्युअली करावं लागायचं, पण आता काहीही मॅन्युअल करण्याची गरज नाहीये. सगळं जर का आपण ऑटोमेशन केलं तर ऑटोमॅटिकली चांगला सर्व्हिस एक्सपिरियन्स आपण कस्टमरला देऊ शकतो. तेव्हा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पर्सनल लेवलचं एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचा जर्नी कशाच्या दृष्टिकोनातून चालू ठेवला पाहिजे, तर तुम्हाला आता इंडस्ट्रीला फेस करायचं आणि आपण कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाणार आहोत, तिथे काय यूज केलं जातं आणि कुठचं नॉलेज युजफुल होईल. म्हणून तुम्ही ऍज अ फ्रेशर एंट्री करण्यापेक्षा ह्या सगळ्या स्किल सेट अक्वायर करून ऑनलाईन काही फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट पण आपल्या पॉकेटमध्ये टाकून जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही स्किल्ड व्हाल. आणि जर स्किल्ड असाल तर डेफिनेटली तुम्हाला हाय पॅकेजेस सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे स्किल्ड होण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करा. आणि तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जो सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये, पण माझ्या रिलेटेड कोणती आहे, त्यात काय होणार आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ते त्याच्याकडे लक्ष पाहिजे आपलं. तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, टेलिकॉम इंडस्ट्री आहे, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने होत आहे याचा जे फ्लो आहे. पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडस हे नीट रीड करून व्यवस्थित समजून अशाच प्रकारच्या ज्या काही सिमिलर इंडस्ट्रीज आहेत त्याच्या कोणत्या कोणत्या स्किल्स लागतात हे बघून आपला पाथ तयार केला पाहिजे आणि आपण कॉम्पिटंट झालं पाहिजे. तर मग आपलं करिअर कसं तयार करायचं फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऍज अ स्टुडंट, मग तर काय केलं पाहिजे, हाऊ आर 8 टेक्नॉलॉजी ट्रेंड्स यू शुड वॉच इन 2020 अँड सम ऑफ द जॉब्स दॅट विल क्रिएटेड बाय दिस ट्रेंड्स. तेव्हा लक्षात घ्या की येणाऱ्या ह्या 2020 मध्ये आता तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की AI चे कोणते ऍप्लिकेशन चाललेले आहेत मार्केटमध्ये, मशीन लर्निंगचं काय चाललेलं आहे, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचं काय चाललेलं आहे, एज कम्प्युटिंगचं काय चाललेलं आहे, व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी काय चाललेलं आहे, सायबर सेक्युरिटी मध्ये काय आहे, ब्लॉकचेन मध्ये काय आहे, ब्लॉकचेन कशी इम्प्लिमेंट केली जाते, इंटरनेट ऑफ IoT काय आहे. तर अशा सगळ्या ह्याच्या 8 टॉपमोस्ट ट्रेंड्स आहेत ज्या पुढे रेव्होल्युशन घडवून आणणार आहेत. तर याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. आता बघा की ऑनलाईन प्रेझेन्स मध्ये ज्या स्किल शिकवल्या त्या डिजिटलच्या रिलेटेड होत्या, त्याचं मिनिमल नॉलेज तरी तुम्हाला पाहिजे. पण तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या समजून घेतल्या, तुमचा जो कोणता स्ट्रीम असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, IT असेल, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन लागू शकतं आणि तिथे यातला कोणता पार्ट यूज होऊ शकतो
ह्याचं पण हळूहळू तुम्ही ऑनलाईन पोर्टल्स वरून अपग्रेडेशन चालू ठेवू शकता आणि जर चान्स मिळाला तर एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टवर काम करू शकता की जेणेकरून ते तुमच्या प्रोफाईलला ऍड होईल आणि चांगला जॉब मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल. किंवा तुम्ही स्वतःच सुद्धा विचार करून, आज सगळ्यांना एंटरप्रेन्युअर व्हावंसं वाटतं पण फक्त ऍक्शन घेण्याची गरज आहे. तर तशा टाईपची ऍक्शन तुम्ही जर घेऊ शकलात तर त्या स्किल सेटचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. म्हणजे तुमचा ऑनलाईन पर्सनल प्रेझेन्स वर्सेस तुमचे जे स्किल ज्या इंडस्ट्रीला लागणार आहेत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून, त्या सगळ्या तुम्ही अक्वायर करून ठेवल्या पाहिजे. मग हे डिजिटल फ्युचर आहे. फ्युचरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, मशीन लर्निंग, व्हॉइस रेकग्निशन, IoT, GPS, ऑटोमेटिव्ह, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक, एंटरटेनमेंट ह्या बूमिंग गोष्टी आहेत. मिलिटरी, रिटेल, IT, टेलिकम्युनिकेशन, ट्रेनिंग अँड ट्रान्सपोर्ट ह्या बूमिंग इंडस्ट्रीज आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल, मिलिटरी, रिटेल, IT, टेलिकम्युनिकेशन, ट्रेनिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ह्या बूमिंग इंडस्ट्रीज आहेत. आणि ह्याला मागणी जास्त असणार आहे आणि ह्यांची ग्रोथ जास्त होणार आहे इन दिस डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. तर ह्या COVID-19 मुळे तर आपण त्याच्या प्रवासाला लागलेलोच आहेत आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला डिजिटल मध्येच ओपन होणार आहे. आता ऑब्स्टॅकल्स काय आहेत तर गॅप्स इन क्रॉस फंक्शनल नॉलेज मे बिकम अ मेजर ऑब्स्टॅकल. आता क्रॉस फंक्शनल म्हणजे काय तर डिजिटलच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला वेबसाईट पण बनवायला आली पाहिजे. मग नुसती वेबसाईट बनवून उपयोग नाही तर त्याचं SEO पण करता आलं पाहिजे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. नाहीतर त्या वेबसाईटचा काही उपयोगच नाही. मग हे क्रॉस फंक्शनल जर स्किल्स नसतील तर आपण नुसतीच वेबसाईट बनवून ठेवणार किंवा आपल्याला वेबसाईट बनवता येत नाही, नुसतं SEOचं नॉलेज आहे तर ते इम्प्लिमेंट करायला आपल्याकडे काहीही नाही. ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे काही नाहीये आणि काही नसल्यामुळे मग आपण ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. मग हे चॅलेंजेस आहेत. 83% ऑफ द कंपनीज स्टेटेड दॅट दे आर लॅकिंग द रिक्वायर्ड स्किल टू ड्राईव्ह अ सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन. आणि 83 म्हणजे 83% कंपन्यांनी सांगितलं की आमच्याकडे खरोखर तसा वर्कफोर्सच नाहीये जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतो. आणि त्या स्किल नसल्यामुळे आम्हाला स्लो पेसनेच जावं लागतंय. तसे एम्प्लॉई न मिळत असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाहीये. 72% said that their business executives are lacking the technology skills necessary to enable it. आणि जे बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत ज्यांच्या थ्रू हा बिझनेस रोल आउट होतो त्यांच्याकडे स्किल नसल्यामुळे पुढे त्या स्किल्स इम्प्लिमेंट व्हायला फार वेळ जातोय. आणि अक्षरशः क्रॉस फंक्शनल नॉलेज लागत असल्यामुळे आणि ते वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे असे ऑब्स्टॅकल्स डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप येत आहेत. आणि त्याला आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय, एक एक गोष्ट शिकतोय आणि त्यातून एक्सप्लोर. पण तुम्ही आत्तापासून जर ह्या गोष्टी शिकून खरोखर कोपअप करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला खूप चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. त्यामुळे याकडे, ह्या पॉइंटकडे खूप सिरियसली लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. टू टॅकल द ऑब्स्टेकल फर्स्ट बी अन एंटरप्रिन्युअर. तुम्हाला जर काही चॅलेंजेस हँडल करायचे तर तुम्हाला काय की एंटरप्रेन्युअरच्या आधी पण इंट्राप्रेन्युअर असलं पाहिजे. इंट्राप्रेन्युअर काय करतो तर स्वतःबद्दलच बघतो, स्वतः जबाबदारी घेतो, स्वतःला मॅच्युरिटी देतो की दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. मग पहिला इंट्राप्रेन्युअर बना, इनोव्हेशन करा, नवीन आयडिया आणा आणि मगच तुम्ही त्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास स्मूथली करू शकता. जेव्हा आपलं स्वतःच असं वाटतं त्याच्याशिवाय माणूस तशा प्रकारचं डोकं लावत नाही. इनोव्हेशन इज द की एलिमेंट फॉर बिझनेस ग्रोथ, बट डुईंग 1 or 2 इनोव्हेशन इनिशिएटिव्ह अ इयर विल नॉट सपोर्ट टू सस्टेन इनोव्हेशन. पण एवढे जे नवीन गोष्टी आपल्याला वर्षभरात करत राहाव्या लागतात बिझनेसला सस्टेन करण्यासाठी. पण या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक नाही तर 2 केलं आणि मग तो प्लॅटफॉर्म तसाच चालू ठेवला तर तुम्हाला त्याचा काही बेनिफिट मिळणार नाही. मग काय करायला पाहिजे तर कॉन्स्टंटली केलं पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. Entrepreneurship is the ability of companies to be entrepreneurial and constantly be innovating from within.
आणि कंटिन्युअस त्यांचा जो कल आहे ते चेंज करण्यामागेच पाहिजे, नवीन नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करण्यामध्ये पाहिजे. त्यामुळे ऍक्च्युअली डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर आता बघूया की हा लर्निंग कर्व कसा अचीव्ह केला पाहिजे. तर तुम्ही ह्या लर्निंग कर्व मध्ये अचिव्हिंग अ लर्निंग इंटिग्रेटेड लाईफ, मग एकतर तुमची डिजिटल लाईफ कशी असणार आहे, अफोर्डेबल अँड ऍक्सेसिबल. एकतर फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला खूप मिळणार आणि हाय क्वालिटी कंटेंट तुम्हाला उपलब्ध होतात. तुम्ही नेहमी मोटिवेटेड आणि एनकरेज राहता. कंटाळा आला की लगेच फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर चॅट करता. डेटा ड्रिव्हन असा डेटा हा तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली याच्यामुळे पोहोचतोय ह्या सगळ्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. टेक्नॉलॉजी अनेबल्ड आहे. त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅकिंग करू शकता एका ठिकाणी बसून. असेस्ड अगेन्स्ट लर्निंग आउटकम्स. मग जे काही लर्निंग आउटकम्स आहेत त्याचं असेसमेंट होतं आणि मगच त्याचं जे असेसमेंट आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला ठरवता येतं की कोणत्या डिजिटल स्किल्स पाहिजेत. आणि रिस्पॉन्सिव्ह. मग आता हा रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, तर ह्या लर्निंग इंटिग्रेशन आजकालचं रिस्पॉन्सिव्ह कसं झालेलं आहे, तर असेसमेंट पण होते त्याची. आणि रिस्पॉन्सिव्ह म्हणजे कोणत्याही डिव्हाइस वरून तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. कोणत्याही डिव्हाइस वरून तुम्ही त्याला लर्न करू शकता. टॅब वरून, कम्प्युटर वरून, लॅपटॉप वरून, मोबाईल वरून. फ्रॉम एनी डिव्हाइस यू कॅन यूज. सो देअरफॉर इट इज बिकमिंग लर्निंग कर्व. Learning is becoming fun and easy and flexible, and it also became responsive. तर मग असा एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा लर्निंग कर्व आहे. मग आतापर्यंत तुम्ही बघितलं की पहिला जो फेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिला स्वतःचा विचार करा. तुम्ही बघा की तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स कसं करता येईल, तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्या कशा सेट करता येतील, तुमचे काही व्हिडिओ क्लिप्स कसे बनवता येतील. आणि मग नेक्स्ट फेज मध्ये जे आहे ते तुम्ही इंडस्ट्रीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे की इंडस्ट्री काय काय ट्रान्सफॉर्म करतायत. आपल्या इंडस्ट्री, आपण ज्या इंडस्ट्रीला सर्व करणार आहे त्याच्यात काय काय बदल घडवून येत आहेत. आणि मग जर मला त्याला कोपअप करायचं असेल तर मग मला कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, आत्ताच्या लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत आणि त्या लेटेस्ट ट्रेंड्सचा थोडा तरी अभ्यास मला कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. आता तुम्हाला मी एक स्टोरी सांगणार आहे. आता कारण खूप तुम्हाला ज्ञान दिलं, असा डिजिटल प्रेझेन्स बनवा, तसा बनवा, मग इंडस्ट्रीला बघा, मग इंडस्ट्रीमध्ये कोणत्या लागतात, मग त्या स्किल बघा आणि मग स्वतः कॉम्पिटंट व्हा. पण आपला आयुष्याचा प्रवास करत असताना ह्याचे कसे फायदे होतात ते आता तुम्हाला एका अंजलीच्या स्टोरी मधून कळणार आहे. आता ही अंजली तिने ऍक्च्युली ती ग्रॅज्युएशन करत होती आणि 19 वर्षाची असतानाच तिने काय केलं की तिला थोडासा इंटरेस्ट होता की मला काहीतरी डिजिटल मध्ये करता येईल आणि तिला थोडीशी आवड होती. त्याच्यामुळे तिने तिचा डिजिटल प्रेझेन्स पहिला तयार केला 19व्या वर्षी. तिला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होती म्हणून तिने केलं. मग काय झालं तर 21व्या वर्षी जेव्हा तिचं एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट होत होतं, तेव्हा तिने विचार केला की काही स्किल्स मी शिकलेली आहे तर पार्ट टाइम जॉब करते, कारण तेव्हा काही फ्रीलान्सिंग वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे मग पार्ट टाइम जॉब करायची ती. कॉलेज करून पार्ट टाइम जॉब केला तिने थोडे दिवस अभ्यास करता करता आणि त्याच्यातून तिने हँड्स ऑन ट्रेनिंग मिळवलं. मग 22 वर्षाची असताना तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर ना तिने फुल टाइमचा जॉब केला. म्हणजे फुल टाइम एक एंट्री लेवल जॉब केला की जिथे ती काही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत होती. 4 वर्ष तिने कंटिन्यू केलं आणि 26व्या वर्षी तिने 5 वर्ष जे काही मास्टरी मिळवलेली होती, जो काही अनुभव प्राप्त केलेला होता, त्याच्यामध्ये ज्या काही नवीन डिजिटल स्किल्स शिकलेल्या होत्या, त्याच्याप्रमाणे तिला हायर पे स्केल सुद्धा मिळाली आणि तिने कंटिन्यू केलं 26व्या वर्षापासून. मग 30 वर्षाची जेव्हा ती झाली त्याच्यामध्ये असं लक्षात आलं तिला की हा प्रवास आपला सुरू झाला आणि आपण तिथेच आहोत. नॉर्मल इन्क्रिमेंट होते. पण 30 वर्षाचं झालं पण आपल्याला काही अजून जास्त काही इन्क्रिमेंट होत नाहीये आणि आपल्याला ऍक्च्युली तसं काहीच पुढचं लॅडर मिळत नाहीये. मग तिच्या लक्षात आलं की आता जर मला मॅनेजरियल लेवलला जर जायचं असेल तर परत मला स्किल्स अपडेट केल्या पाहिजेत. मी नाही केल्या म्हणून मला जाता येत नाही. मग तिने परत स्वतःच्या स्किल अपडेट केल्या. कंपनीचं ट्रेनिंग घेतलं, कंपनीसाठी ट्रेनिंग केलं आणि असं करत करत तिने मॅनेजमेंट लेवलला येण्याचा प्रयत्न केला. मग 31व्या वर्षी ऍक्च्युअली ती
मॅनेजरियल पोझिशनला पोहोचून ती लीडरशिप लॅडर मध्ये आली. म्हणजे आता तिचा जो बेसिक जॉब प्रोफाईल होता तो अपग्रेड झाला, कारण तिने स्वतःला अपग्रेड केलं, अपडेट केलं. म्हणजे तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल तर नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. अदरवाईज तुम्ही स्वतः सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आणि 32-33व्या वर्षी तिला असं वाटलं, की अरे आपण अजून थोडासा अभ्यास करायला पाहिजे, कारण सगळेजण डबल डिग्री होल्डर्स आहेत. पण कदाचित माझं नाहीये, तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तिने परत अप्लाय केलं डिग्रीसाठी आणि मग ते सुद्धा कंप्लीट केलं अंजलीने. मग 38व्या वर्षी आपण बोर होतो प्रत्येक कंटिन्युअसली सेम सेम गोष्टी करून. मग 3-4 वर्ष झाले, की परत आपल्याला बोर व्हायला होतं. मग तसंच परत हिला वाटलं, की 38व्या वर्षी, की आपण काय तेच करतोय. जर अपग्रेड करतोय, हे करतोय, अपग्रेड करतोय, हे करतोय. तर आपण स्वतःच काहीतरी चालू केलं तर? आणि तुम्हाला सांगते, की 40च्या जवळ असा माणूस गेला ना, की त्याला वाटतं, "अरे काय आहे? आपण काय करतोय तेच. जरा वेगळं काहीतरी करायला पाहिजे." आणि तिला वाटतं, की आपण स्वतःसाठी काहीतरी करूया आणि मग थोडंसं आपण डिजिटलच्या आत्ताच्या ज्या स्किल्स आहेत ना, त्या शिकूया. म्हणून तिने त्या पण शिकल्या आणि तिच्याकडे एक चांगली स्किल होती रायटिंगची. मग तिने ब्लॉगिंगमध्ये कन्व्हर्ट केली. आता ब्लॉग लिहिता-लिहिता तिला ऑलरेडी एवढ्या वर्षाचा अनुभव पण आलेला, म्हणजे 40 वर्ष झाली ना अंजलीला. मग अंजलीला सगळा अनुभव होता, मॅनेजमेंटचा अनुभव होता, बाकीचा अनुभव होता, डिजिटलचा अनुभव होता. सगळ्या गोष्टीचा अनुभव होता आणि ती तेवढी मास्टर झालेली एवढ्या अनुभवाने. आणि ती ब्लॉगरमध्ये तेच लिहायची, की तिच्या ब्लॉग्समधून ती प्रेझेंट करायची, की कशा सिच्युएशन्स असतात, काय असतात. आणि मग त्या ब्लॉगिंगमधूनच तिला अपॉर्च्युनिटी कन्सल्टन्सीच्या मिळायला लागल्या. किती इंटरेस्टिंग आहे बघा, की आपण जेव्हा कन्सिस्टन्सी ठेवतो आणि बरोबर पाठपुरावा करत ते करत राहतो, त्यावेळेस तिला वाटणं आणि तिला तशी अपॉर्च्युनिटी मिळणं. पण त्याच्या आधी तिने ब्लॉग थ्रू लोकांपर्यंत ती पोहोचलेली पण होती. म्हणून म्हणते कन्सिस्टन्सी ठेवा. मग तिचं काय झालं तर तिला ॲक्चुअली ऑनलाईन मधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि मग तिने काही-काही लोकांचं पार्ट टाईम वीकेंड्सला वगैरे कन्सल्टिंग चालू केलं. मग तिचं ऑनलाईन कन्सल्टेशन ओव्हर द इयर्स 5 वर्षांनी ते खूप स्टॅबिलाईज झालं आणि खूप रिक्वायरमेंट तिला यायला लागल्या. 45व्या वर्षी काय झालं, तर तिची जी कंपनी ज्याच्यामध्ये ती काम करत होती, त्याचा प्रोजेक्ट संपला आणि कंपनी झाली बंद. पण आता मात्र अंजलीला काहीही टेन्शन नाहीये. कारण तिने त्या स्टेप्स योग्य वेळी घेतल्या, योग्य वेळी स्किल्स अपडेट केल्या. बरोबर तो आयुष्याचा पडाव ती करत गेली आणि आता तिच्याकडे कन्सल्टन्सीची स्वतःची फर्म असल्यामुळे तिला जॉब जरी गेला तरी काहीही फरक पडत नाही. तिने स्वतःला नवीन ट्रेंड्स बरोबर ऍक्च्युअली अलाइन केलं. म्हणजे ही काय आहे तर अशीच तुमच्याही आयुष्याची जर्नी असणार आहे. असा शॉर्टकट काही नसतो. तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यास करत, अपडेट करतच राहावं लागणार आहे. दिस इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. आत्तापासूनच सवय लावा आणि ह्या सगळ्या गोष्टी शिका, तरच तुम्ही ऍक्च्युअली या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डला फेस करू शकता. मग काय हवं तर तुमचे 2 प्रकारचे आपले माइंडसेट असतात. ग्रोथ माइंडसेट, फिक्स माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट मध्ये आपण काय करतो? तर जरी फेल्युअर आलं, तरी हे का आलं? मी करू शकतो म्हणून परत बाउन्स बॅक करतो. आणि मला जे काही शिकायचंय, नवीन शिकावंसं वाटतंय, ते मी शिकतो. ग्रोथ माइंडसेट आहे ना, मला नवीन-नवीन शिकण्याची इच्छा असते. जे काही चॅलेंजेस येतायत, ते चॅलेंजेस मी एक्सेप्ट करते ॲज अ पॉझिटिव्ह फॅक्ट आणि ह्या चॅलेंजमधून मला काय शिकायला मिळालं, ग्रो व्हायला मिळालं, त्याचा आपण विचार करतो. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स. दॅट इज ग्रोथ माइंडसेट. माय एफर्ट्स अँड ॲटिट्यूड डिटरमाइन माय एबिलिटीज. आणि मग माझ्या ग्रोथ माइंडसेटमध्ये माझे एफर्ट्स, माझा ॲटिट्यूड, माझ्या ॲबिलिटीज ह्या दिसून येतात. आय एम इन्स्पायर्ड बाय द सक्सेस ऑफ अदर्स आणि मला कधी दुसऱ्यांबद्दल जेलसी नाही वाटत. कारण तुमचा ग्रोथ माइंडसेट असल्यावर तुम्ही हाच विचार करत असतात, की अरे, हा अडचण आली, आता ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा? मग ह्याच्यातून लोकांना कशी मदत होईल? सो तुमचा माइंडसेट खूप क्रिस्टल क्लिअर आहे आणि प्युअर आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांवर जेलस होत नाही. तर दुसऱ्यांना यश मिळालं तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता. त्याचा आनंद घेता कारण युअर माइंडसेट इज ग्रोथ माइंडसेट. आय लाइक टू ट्राय न्यू थिंग्स आणि ऑलवेज बी इनोव्हेटिव्ह. इनोव्हेशन इज की टू सक्सेस.
त्याच्यामुळे नवीन नवीन करत राहिल्याशिवाय पुढे काहीही होत नाही. पण कशी आहे की काही लोक फिक्स माइंडसेटचे असतात. फेल्युअर इज द लिमिट ऑफ माय अबिलिटीज. मग काय की मी जर फेल झालो तर मग मला जगताच येणार नाही. असे मोठे मोठे डायलॉग वापरले जातात. पण त्या डायलॉगचा काही उपयोग नाहीये. आय एम आयदर गुड ॲट इट ऑर आय एम नॉट. डिरेक्टली एक स्टेटमेंटच बनवून टाकतात, की बाबा मला हे येतं, नाहीतर मला येतच नाही. मी प्रयत्न सुद्धा करणार नाही. माय एबिलिटीज आर अनचेंज. म्हणजे जास्त माझ्यामध्ये बदल करता येत नाहीत. व्हेन आय एम फ्रस्ट्रेटेड आय गिव्ह अप. आणि मला जर वाटलं ना, जास्तच कटकट होते, तर माझ्याकडे तो पाठपुरावा करण्याची वृत्तीच नाहीये. मग मी ते अर्ध्यातूनच सोडून देतो. आय कॅन आयदर डू इट ऑर आय कान्ट. आय डोंट लाइक इट टू बी चॅलेंज. मला चॅलेंज करू नका. मला अजिबात आवडत नाही. तर मग ही फिक्स माइंडसेटची माणसं आहेत ना, काहीच पॉझिटिव्हली घेत नाहीत. माय पोटेन्शियल इज प्री डिटरमाइंड. आणि मग स्वतःच ऍक्शन घ्यायची नाही. मग सांगायचं, ऑलरेडी मला जे काही देवाने दिलंय तेच मी करतोय. त्याचं मला करायचंच नाहीये. फीडबॅक अँड क्रिटिसिझम आर पर्सनल. आणि मग प्रत्येक वेळेस दुसऱ्यांवर ब्लेम गेम टाकण्याचा फिक्स माइंडसेटची लोक प्रयत्न करत असतात. पण स्वतः डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दृष्टीने काही इनिशिएटिव्ह घेत नाहीत आणि अशी बोलत राहणारी लोक फिक्स माइंडसेटची तिथेच राहतात. तेच करतात. आणि जेव्हा असं जग बदलतं, जशी अंजलीची कंपनी ॲट द एज 45 बंद झाली, तशी ह्या फिक्स माइंडसेटच्या लोकांची कंपनी जर बंद झाली, तर त्यांनी आयुष्यात काहीच केलेलं नसतं. तेच, तेच, तेच ते इतकी वर्ष करत आलेले असतात, अपडेट केलेलं नसतं. आणि म्हणून मग काय होणार त्या फिक्स माइंडसेटचं? तर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे ह्या योग्य वेळेला योग्य ते डिसिजन घेणं खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. तर मुलांनो, डिजिटल प्रेझेन्स, करिअरची जर तुमच्या ग्रोथ करायची असेल, तर ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला आपलं बनवा. पहिला स्वतःचा पर्सनल प्रेझेन्स करा. मग हळू ज्या इंडस्ट्रीला तुमच्या लागणाऱ्या स्किल्स आहेत त्या अक्वायर करा. त्यांचा ताळमेळ जमवा आणि मग ऑनलाईनमध्ये तुमचा प्रेझेन्स बनवून लोकांपर्यंत पोहोचा. तुमचा माइंडसेट नेहमी ग्रोथचा ठेवा. कारण ग्रोथ माइंडसेट असेल की तुम्हाला क्रिस्टल क्लिअर विजन येईल की फ्युचरमध्ये ते गाईड करेल. तुमचा ग्रोथ माइंडसेट तुम्हाला पुढे जाण्यासाठी मोटिवेशन देईल आणि तुम्ही पुढे जात राहाल. तर अशा प्रकारे हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सगळ्यांनी करण्याची खूप खूप गरज आहे. तर इनोव्हेशन इज द की. आणि अशा प्रकारे मला असं वाटतंय की जे काही मी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचं तुमच्या बरोबर शेअर केलं, ते बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेलं आहे. अगदी ऑनलाईन प्रेझेंटच्या ज्या सगळ्या टिप्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. कारण लक्षात घ्या, तुमच्यापर्यंत ज्या संधी येणार आहेत त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधूनच येणार आहेत येणाऱ्या जगात. त्याच्यामुळे त्याच्याकडे फोकस करा. आणि तो एक फोकस कंप्लीट झाला की तुम्ही ज्या इंडस्ट्रीला सर्व्ह करणार, कारण आज खूप लॅकिंग आहे स्किल्स. कोणीही कॉम्पिटंट नाहीये, स्किल्ड नाहीये. अँड देअरफॉर इंडस्ट्री इज फेसिंग बिगेस्ट चॅलेंज. आणि मग तुम्हालाही नोकऱ्या नाहीयेत. तर हे समीकरण बदलण्याची पूर्ण जबाबदारी खरं म्हणजे युथवर आहे. युथने इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. थोडी मेहनत करण्याची वृत्ती पण पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मनी माइंडेड राहू नका. तुम्हाला जे येतं ते काम एक्सप्लोर करण्याची तयारी ठेवा, ज्याच्यामुळे त्यांना तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, नॉलेज जास्त मिळेल आणि मग तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. तर तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच विचारू शकता. पण खूप छानपैकी तुम्ही हे सेशन ऐकलत. तर खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण हे सेशन सो स्टुडंट्स, सो दॅट्स इट. सो नंतर जेव्हा तुम्हाला जर खरंच काही प्रश्न असतील, तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. surekhabhosle.com वर व्हिजिट करू शकता. तिथून अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा मला कॉलही करू शकता. तर अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या तुम्हाला वाटतायत की डिजिटली खरंच अलाइन केल्या पाहिजे, शिकल्या पाहिजेत, तर नक्की त्या शिका. वेळात वेळ काढून शिका. आणि सगळ्यांना खरंच खूप थँक की आतापर्यंत पेशंटली तुम्ही सगळं ऐकताय. आणि आता तुमचे प्रश्न उत्तर पण तुम्ही आता विचारू शकतात मला. तर सध्याच्या ह्या सेशन पुरतं थँक सो